नमस्कार. मराठी ग्रंथालय आयोजित हा ग्रंथोत्सव यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमासाठी आजचं हे दुसरं पुष्प आहे. वर्दीमधले दर्दी यासाठी व्यासपीठावर मी आमंत्रित करते किरणजी वालावरकर सर, विनय शिर्के सर आणि दीपक कांबळे सर. मी माननीय अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांना विनंती करते की आपले जे आजचे पाहुणे आहेत त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करावं. मंडळी, आजचा विषय आहे वर्दीमधले दर्दी. या विषयावरूनच तुम्हाला एक अंदाज आला असेल की वर्दीमधले जे आपले पोलीस अधिकारी आहेत किंवा इतर जे सेवा आपल्याला देतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा साहित्यिक गुण, कलागुण आहेत आणि ते त्या वर्दीत असूनही साहित्यिक गुण कसे जपतात आणि आपल्यापर्यंत, साहित्यिकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवत असतात आपलं साहित्य. त्याविषयीच आजचा हा कार्यक्रम आहे. पौर्णिमा विशेष, आज कोजागिरी पौर्णिमा देखील आहे. आज इथे दर्दी साहित्यिक दिसतात आहेत. गर्दी नसली तरी दर्दी आहेत म्हणायला काही हरकत नाही. इथे आपल्या इथे उपस्थित आहे किरणजी वालावरकर सर, इन्शुरन्स कन्सल्टंट म्हणून आहेत. ते उत्तम निवेदक आहेत. प्रसिद्ध लेखक वस्त्रहरण फेम गंगाराम गवाणकर यांच्याबरोबर त्यांनी इंडिया टू लंडन व्हाया वस्त्रहरण या गवाणकरांच्या मुलाखतींचे कार्यक्रम 75हून अधिक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर आनंद यात्री मुंबई या समूहाचे सर्वेसर्वा आहेत. सध्या वर्दीमधले दर्दी व गांधी नावाचा महातारा आणि इतर अनेक कार्यक्रमात ते निवेदन आणि मुलाखतकार म्हणून मान्यवरांशी संवाद साधत असतात. मी आपल्या ग्रंथालयाचे उपाध्यक्ष जी पद्माकर शिरवाडकर सरांना विनंती करते की आपण ग्रंथभेट देऊन किरण सरांचं स्वागत करावं. आपण सारे रसिक वाचक जाणताच की आपलं हे ग्रंथालय आहे ते 130 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सातत्याने अनेक विविध कार्यक्रम, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम इथे होत असतात. माननीय श्री पद्माकर शिरवाडकर सर यांच्या हस्ते किरणजी वालावरकर सरांचं ग्रंथभेट देऊन स्वागत होत आहे. त्याचबरोबर आपल्या इथे उपस्थित आहेत विनय मनोहर शिर्के सर, महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये निरीक्षक या पदावर सर कार्यरत आहेत. यांचे देखील 3 कविता संग्रह प्रकाशित आहेत. मैफल, शब्दांची, मनाचा कोपरा, पिंपळपान. त्याचबरोबर आत्ता जे लॉकडाऊन झालं, कोरोना काळातसुद्धा यांनी लेखन केलेलं आहे. लॉकडाऊन कालावधीत आधारित रस्ता हे पुस्तक त्यांचं हल्लीच म्हणजे 2022मध्ये प्रकाशित झालेलं आहे आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आपल्या ग्रंथालयाचे ट्रस्टी माननीय काणे काका यांना मी विनंती करते की आपण सरांचं ग्रंथभेट देऊन स्वागत करावं. विनयजी शिर्के ग्रंथभेट देत आहेत. काणे काका. त्याचबरोबर माननीय श्री दीपक कांबळे सर यांची ग्रंथसंपदा आहे 18हून अधिक. रिटायर एक्साईज ऑफिसर म्हणून आहेत. मनगाऊ लागले, अनेक काव्यसंग्रह, गझल संग्रह यांचे प्रकाशित आहेत. 3 एकांकिका देखील प्रकाशित आहेत. त्याचबरोबर गीतकार म्हणून एकूण 72 गाणी लिहिली आहेत आणि संगीतकार म्हणून 15 गाण्यांना संगीत दिलेलं आहे. अशी त्यांच्या कार्याची व्याप्ती आहे आणि आत्ताही ते निवृत्त जरी असले तरी त्यांचं हे साहित्यिक लेखन हे चालूच आहे. श्री कांबळी आणि यांनी ज्योतिष विषयात ज्योतिष शिरोमणी ही देखील पदवी प्राप्त केलेली आहे. ज्योतिषी देखील आहेत.
त्यामुळे आपल्याला हा तिघांचा इथे छान संगम ऐकायला मिळणार आहे, त्यांचा गप्पा गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. आणि यांचं स्वागत मी इथे उपस्थित आपले आहेत माननीय श्री निशिकांत महांकळ सर यांना विनंती करते की दीपक कांबळे यांचं देखील आपण ग्रंथभेट देऊन स्वागत करावं. हां हो हो. काल पहिलं पुष्प आपल्यासमोर सादर झालं जे साहित्यिक गप्पांवरती होतं. किरण येले सर आणि विशाखा विश्वनाथ जे साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेली 2 युवा कलाकार आपल्या इथे आले होते. आणि आजचं हे दुसरं पुष्प आपण गुंफत आहोत. आणि या सगळ्या पुढची जी सूत्र आहेत किरणजी वालावलकर सरांना सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. रसिको नमस्कार. मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांनी आयोजित केलेल्या शारदोत्सवातील वर्दीमधले दर्दी या कार्यक्रमात आपल्या सर्व काव्यप्रेमींचं मनापासून स्वागत. मित्र, खरं सांगू का, मला असं बऱ्याच वेळेला वाटतं कवी म्हणजे काय असतं नेमकं. तर मला नेहमी असं वाटतं की आपल्या हृदयातील भावनांच्या कल्लोळाला जो आपल्या अर्थवाही शब्दाने आपल्यापर्यंत नेमकेपणाने थोडक्यात पोचवतो तो कवी, असं माझं ठाम मत आहे. कारण काय असतं बघा ना, की बऱ्याच वेळेला बऱ्याचशा आपण आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते पण आपण समोरच्यापर्यंत थेटपणे पोचवू शकत नाही. पण हे असे कवी आहेत ना, हे 2-4 ओळीत, अक्षरशः 2-4 ओळीमध्ये नेमकेपणाने समोरच्याच्या हृदयामध्ये तो अर्थ पोचवतात. आता उदाहरण सांगायचं झालं तर समजा मला आता पाऊस आणि बालपण म्हणजे माझं बालपण असं सांगायचं असेल तर मला तुम्हाला सांगायला लागेल, 1 तासभर बोलायला लागेल किंवा पानभर लिहायला लागेल की लहानपणी असा पाऊस पडायचा, मी असा भिजायचो, मग काय त्या कागदाच्या होड्या वगैरे. पण इथे उपस्थित विनय त्याने एका कवितेत एवढं सुंदर लिहिलं आहे 4 ओळीमध्ये बघा. तो काय म्हणतो, पहिला पाऊस ऋतूचा आंदण घेऊन येतो, पहिला पाऊस ऋतूचा आंदण घेऊन येतो आणि माझ्यासाठी माझं हरवलेलं बालपण घेऊन येतो. कळलं की नाही नेमकं तुम्हाला. तर अशा धरतीचं काव्य करणारं, राज्य शासनाच्या त्या वृक्ष वातावरणात त्या अर्हता वगैरे वगैरे अशा जड शब्दात असूनसुद्धा आपलं संवेदनशील मन असे जपणारे दोन्ही हे आपले विनय शिर्के आणि दीपक कांबळे आपल्याबरोबर आहेत. तर दोघांच्या बरोबर आपण संवाद साधूया. आज खरं म्हणजे कोजागिरी म्हणजे चंद्राचं एक विलोभनीय रूप आपल्याला दिसणार. पण आज काहीतरी मला वाटतं ग्रहण वगैरे असं म्हणतात, दिसतंय की नाही माहिती नाही. तर बरेच जण मग आपल्या घरामध्ये चंद्र आहे असं समजतात आणि आहे पण तसं नाही असं नाही, असेलही. पण चंद्र असं म्हटलं ना की विनय तुझी मत तुला एक विचारावं असं वाटतं की नेमकं चंद्राकडे बघताना म्हणजे कवींचा तो जिव्हाळ्याचा विषय, पण त्यांच्याकडे बघताना तोच चंद्र हा शास्त्रज्ञांचा पण जिव्हाळ्याचा विषय झाला आहे हे तू तुझ्या शब्दात मांडलंस. आणि कोजागिरीचं वर्णन करताना विनय असं म्हणतो, शुभ्र धवल चंद्रासाठी करतो सूर्य हाराकिरी, शुभ्र धवल चंद्रासाठी सूर्य करतो हाराकिरी, संध्येच्या गर्भातून येते रात चांदणी कोजागिरी. क्या बात आहे. तर खरं तर तू अजूनही तुझ्या त्या शासकीय खात्यामध्ये आहेस. तर हे जे तू काही नेमकेपणा मांडलायस की तो चंद्र हा कवींचा पण आहे आणि शास्त्रज्ञांचं, तर तुझ्या ते चंद्र या कवितेतनं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. नक्कीच. खरं तर चंद्र हा कवींचा अगदी सुरुवातीपासूनचा आवडता विषय आहे. परंतु आज आपण चंद्रावरती पोचलो आहोत, आपलं यान चंद्रावरती गेलेलं आहे. तर शास्त्रज्ञांनीही त्याच्यावरती पाऊल टाकल्यामुळे शास्त्रज्ञ आणि कवी याची सांगड घालायचा प्रयत्न मी या कवितेतून केला आहे. तर एक करे चंद्रावर कविता, एक पाठवी यान तयावर. एक करे चंद्रावर कविता, एक पाठवी यान तयावर. अशा प्रकारे कवीचा आणि शास्त्रज्ञांचा प्राण तयावर. कविचंद्राचे बंद आगळे, त्यात पाहितो प्रेयसी चेहरा. कविचंद्राचे बंद आगळे, त्यात पाहितो प्रेयसी चेहरा. शास्त्रज्ञांची बात वेगळी, कायम चंद्रावरती पहारा. वाह, क्या बात आहे.
चंद्र ठरे स्फूर्ती काव्याची असे कोरवा पूर्ण गोलतो. चंद्र ठरे स्फूर्ती काव्याची असे कोरवा पूर्ण गोलतो. शास्त्रज्ञांचे कुतूहल मोठे अभ्यासाचा विषय खोलतो. हो हो. चंद्र देत असे कविहृदयाला मनप्रीतीची हलकी चाहूल. चंद्र देत असे कविहृदयाला मनप्रीतीची हलकी चाहूल. शास्त्रज्ञांना टाकायाचे चंद्रावरती पुढचे पाऊल. क्या बात आहे, वा. आणि शेवटचं, या चंद्राच्या प्रेमामध्ये शास्त्रज्ञान आहे कवीही. या चंद्राच्या प्रेमामध्ये शास्त्रज्ञ आणि आहे कवीही. म्हणून हेवा करतो तयाचा आकाशातील तप्त रवीही. म्हणून हेवा करतो तयाचा आकाशातील क्या बात आहे, वा. तप्त रवीही. खरोखर धन्यवाद. आता बोलूया दीपककडे. नमस्कार दीपक. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात तुझं सर्व रसिकांच्या तर्फे स्वागत. धन्यवाद. खरं म्हणजे खाकी वर्दीमध्ये आपल्या वाट्याला आलेली भूमिका चोखपणे निभावत असताना तू आपल्या मनातल्या भावनांना शब्द सामर्थ्याद्वारे एकत्रितपणा केलंस किंवा मांडलंयस. आणि हे कसं तुझ्यामध्ये आहे, हे कसं आम्हाला तुझ्याकडनं अनुभवायचं आहे. मला पहिलंच तुला असं विचारायचं आहे की तुझा खरं म्हणजे खाकी हा रंग तुझा आणि विनय तुझाही आवडता. कारण खाकीशिवाय, आणि आपण सर्वसामान्य रसिक खाकी ड्रेस बघितलं की नकळत दडपण येतं की पोलीस. म्हणजे तो मित्र असला तरी पण घरी येताना थोडी भीतीच वाटते ना, पोलीस ड्रेस घालून येऊ नको असं सांगतो आपण. तर ते त्याच्यामध्ये असताना म्हणजे पोलीस या संकल्पनेबद्दल, खाकी वर्दी घातलेला पोलीस या संकल्पनेबद्दल तुला काय वाटतं, ते तू तुझ्या पोलीस या कवितेत मांडलंयस. मी प्लीज. मला काय वाटतं हे मला वाटतं कवितेत सांगितलेलं बरोबर आहे. बडबड करण्यापेक्षा कविता वाचलेली बरे. कवितेचा शीर्षक अर्थात पोलीस. कठीण प्रसंग येता मनुष्य देव ठेवतो ओलीस. कठीण प्रसंग येता मनुष्य देव ठेवतो ओलीस. देव नाही येत कामी पण नक्की येतो पोलीस. बरोबर आहे. 12 गावं 12 भानगडी नाही त्यांना तोटा. 12 गावं 12 भानगडी नाही त्यांना तोटा. निसरतो त्यांना तरीही म्हणते पोलीस खोटा. कठीण जीवन पोलिसांचे बघती सारे जरी. कठीण जीवन पोलिसांचे बघते सारे जरी. कौतुकास पोलीस पारखे असती येथे तरी. गस्त 24 तास त्यांची नाही सण कुठलाही. गस्त 24 तास त्यांची नाही सण कुठलाही. कसे फेडणार सांगा हो ऋण त्यांचे तुम्ही. कौतुक व तक्रार करा ते करणार तरीही सेवा. कौतुक व तक्रार करा ते करणार तरीही सेवा. कुठल्या मुशीत घडवलायस हा पोलीस तू देवा. कुठल्या मुशीत घडवलायस हा पोलीस. क्या बात आहे, वा. क्या बात आहे. वा. सुंदर. मग मला एक म्हणजे इथे ना गंमत अशी, मला प्रश्न पडतो, आता साहित्यिक कोणतीही पार्श्वभूमी नाही किंवा शासनामध्ये काम करणं म्हणजे काय हे तुम्हा सगळ्यांना, आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे की एका गोष्टी करते गेल्यानंतर आम्हाला चक्रा माराव्या लागतात आणि काय काय वातावरण असतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा असताना आपण कविता करू शकतो किंवा आपण कविता करावी आणि या काव्यप्रवासाचं सहप्रवासी व्हावं असं तुला म्हणजे कधी वाटलं आणि का वाटलं ते? खरं सांगायचं तर शाळेमध्ये असताना एक 4थी 5वीपर्यंत सोडल्या तर पुढच्या कविताच मला कळत नव्हत्या. नंतरच्या कविता कळत नव्हत्या. मला प्रश्न पडायला लागला की कविता एवढ्या कठीण का असतात. आणि तो कविता यायची, त्याच्यावर प्रश्न विचारायचे, त्याची उत्तरं द्यायची. एकदा वाचून ते तर फार कठीण वाटायचं मला. तर तेव्हा मी असं मनात ठरवलं होतं की आपण कविता कधी केल्यानंतर एकदम सोप्या असल्या पाहिजेत. एकदा सहज कोणी वाचल्या की लगेच त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. मग तेव्हापासून कविता करायचं ठरवलं. बरोबर आहे, शाळेतलं बोललात, पण मी आउटस्टँडिंग स्टुडंट होतो तर माझा काय संबंध नव्हता. काय पण जवळजवळ आउटस्टँडिंगच होतो. अच्छा. पण मला तर दुसरं विचारायचं आहे, तुला विनय असं कधी वाटलं की आपणही कविता करू शकतो किंवा कविता कराव्यात? मी खरं तर माझ्या वयाच्या 43व्या वर्षी कविता करायला सुरुवात केली, म्हणजे 10 वर्षापूर्वी. आणि त्याला कारण झालं हा दीपकच. कारण दीपकचं जेव्हा पहिलं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मी पुण्याला पोस्टिंगला होतो आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मी उपस्थित राहिलो. आणि मंचावरती जे दिग्गज लोक होते, यशवंत देव, अशोक पत्की, इतके दिग्गज लोक त्या मंचावर उपस्थित होते. आणि तेव्हा त्या पुस्तक प्रकाराचं सूत्रसंचालन पण किरणच करत होता. तर मी त्याला हट्टाने सांगितलं की मला एक कविता दीपकची तिथे वाचायचीच आहे.
आणि मग मी ती कविता वाचली त्याची आणि मग तिथे कुठेतरी कदाचित ते बीज रोवलं गेलं असेल आणि पुण्याला होतो, संध्याकाळचा वेळ बराचसा मोकळा मिळायचा. हळूहळू लिहायला सुरुवात केली, बाळबोध कविता लिहित गेलो, दीपकला दाखवत गेलो आणि काही आपले लोक होती जवळचे त्यांना हळूहळू सुधारणा होत गेली. कारण माझं वाचन सतत चालू असायचं. वाचनामुळे खूप फरक पडतो, नवीन नवीन शब्द कळतात. तर तिथून ते सुरुवात झाली आणि आज इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे. क्या बात आहे वा. म्हणजे तू गुरु आणि तू शिष्य अगदी हे बरोबर. नवीन नातं पण लक्षात ठेवा. कधी काय हे कवितेत आलं फक्त तर बघा. कवितेपुरतंच आहे. हां नाही नाही, अनेक बाबतीत आहे, कवितेपुरतं काय. पण एनिवे मला मुद्दाम याने तर पुण्याचा उल्लेख केला म्हणून उदाहरणार्थ सांगावं. झालं तर ना, मला जो पहिला फोटो आला माझ्या मिसेसचा तो आम्ही मी ह्यालाच दाखवला होता. मग आता तू सांग मला, नाही, कारण ज्योतिष बघतो ना. खरं आहे खरं आहे खरं आहे. नाही आता म्हणजे हे असं हे चालूच राहील गप्पा यांच्या. पण मला इकडे एक मुद्दाम थोडंसं तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. आता याने पुण्याचा उल्लेख केला, पण मैत्री कशी असते बघा. पुण्यावरनं डॉक्टर धीरज कुलकर्णी मुद्दाम ह्या कार्यक्रमाकरता पुण्यावरून आलेले आले. आहेत. त्यामुळे मला खूप रिअली ॲप्रिशिएट करावं असं वाटतं. मित्र हो, खरं म्हणजे सांगू का, आता नुकतंच आपण घाबरत म्हणू शकतो की पावसाळा संपला आहे. कारण कधी येईल ते सांगता येत नाही. तू आत्ता बोललो तर बाहेर पाऊस सुरू होईल. कारण जशी माणसं बदलली आहेत ना अलीकडे, मग तुम्हाला पटलं असेल तसे ऋतूही बदलले आहेत. ते आपल्या कपॅसिटीच्या बाहेर गेलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस कधी पडतो, कसा पडतो, कधी पडतो आणि का पडतो हे आपल्याला आपण सांगू शकत नाही. खरं म्हणजे आम्ही तिघेही कोकणातले. आता परवाच मला 8 दिवसापूर्वी काकांचा फोन आला कोकणात. म्हणलं रे इकडे पाऊस पडता. म्हटलं काका हो ऑक्टोबर आहे. ते काय नाही म्हणाले, पावसाला काय संबंध नाही, ऑक्टोबर वगैरे गेला म्हणाले. आता तो कधी येतो. पण आता कसं आहे की कोकणातले असल्यामुळे पटकन मला आठवलं की आमच्या कोकणातला पाऊस जरा खास असतो. तो असा घरात बसून किंवा असं अंधारचं कडवटपणे असं घ्यायचा नसतो. तो आम्ही असं खुले रानात जाऊन धमाल करून तो पाऊस एन्जॉय करत असतो, अंगावर घ्यायचा पाऊस. अंगावर घ्यायचा असतो. पण मला आता दीपक विनयला असं विचारतो की त्याने त्याच्या एका कवितेमध्ये पण म्हटलं आहे बघते, पाऊस कसा घ्यायचा अंगावरती, हाती चहा पेला असा काहीतरी घ्यायचं तू म्हणालास. म्हणजे आमच्या रसिकांनाही ऐकव ना. जरूर. आपण लहानपणी पावसात भिजतो आणि तरुणपणी तशी वेळ असेल, कोण बाजूला असेल तर पावसात भिजतो. पण त्याच्यानंतर आपण वयाची 50 ओलांडली की आपण पावसात भिजत नाही. तर ते आवाहन करतो या कवितेद्वारे की आपण तसं आजही भिजायला हवं. तर हाती चहा पेला आणि बाहेर पाऊस ओला, हाती चहा पेला आणि बाहेर पाऊस ओला, खाऊ गरम भजी तुम्ही येता का बोला. हाती चहा पेला आणि बाहेर पाऊस ओला, खाऊ गरम भजी तुम्ही येता का बोला. करू पावसाळी गप्पा गाऊ पाऊस गाणी, करू पावसाळी गप्पा गाऊ पाऊस गाणी, बालपण पावसाची आठवू कहाणी, बालपण पावसाची आठवू कहाणी. अजून तोच पावसाळा तोच आहे पाऊस, अजून तोच पावसाळा तोच आहे पाऊस. आपण फक्त मोठे झालो विसरलो हौस, आपण फक्त मोठे झालो विसरलो हौस. पुन्हा पावसात सोडू आपण कागद होडी, पुन्हा पावसात सोडू आपण कागद होडी. एकमेका भिजवून करू बालखोडी, एकमेका भिजवून करू बालखोडी. चिखला तर उपाय माती मऊ स्पर्श, चिखला तर उपाय माती मऊ स्पर्श. मोठेपणी टिपून घेऊ तोच बालहर्ष, मोठेपणी टिपून घेऊ तोच बालहर्ष. निरागस भिजण्याचा घेऊ अनुभव, निरागस भिजण्याचा घेऊ अनुभव. पावसाच्या थेंबाची चाखू गोड चव, पावसाच्या थेंबाची चाखू गोड चव. अंगावर लेऊ पाऊस विसरून भान, अंगावर लेऊ पाऊस विसरून भान. आजही तो आपल्याला करेल लहान, आजही तो आपल्याला करेल लहान. मग बंददार मनातले हळूचकन खोला, मग बंददार मनातले हळूचकन खोला. वाट पाहतोय आपली बाहेर पाऊस ओला, वाट पाहतोय आपली बाहेर पाऊस ओला, वाट पाहतोय आपली बाहेर पाऊस ओला. क्या बात. वा, फारच धन्यवाद छान. धन्यवाद. मस्त. म्हणजे खरोखरच वाटतं की आपण परत लहान व्हावं. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्या कवितेत त्याने सगळं उभं केलं बघा. हे आपल्याला सांगायला किती 2-4 पानं लिहायला लागलं असतं आणि हल्ली काय किंवा टाईप करायला लागलं असतं. पण विनय आता हे पाऊस आल्यानंतर काय करावं हे तू सांगितलंस. पण तू तुझ्या एका 4 ओळीमध्ये पण फार सुंदर असं व्यक्त झालं. तो विनय एका ठिकाणी असं म्हणतो
उशीर केलास पावसा, उशीर केलास पावसा तर कविता स्फुरत नाही, आणि कोसळलास असा की भानच राहत नाही. उरत नाही. क्या बात आहे. मग मला आता एक सांग, दिवसातल्या वेगळ्या वेगळ्या प्रहरात पडणारा जो पाऊस आहे हा तुझ्या चष्म्यातून बघताना तुला वेगळे वेगळे सगळं त्याचे रूपं दिसली आहेत, आणि त्याच्यामधनं तुझ्याकडनं एक अष्टवप्रहर म्हणून पावसावरच कविता प्रसवली गेली. अष्टप्रहर पाऊस. मग अष्टवप्रहर पाऊस ती पण ऐकव. जरूर जरूर. अष्टप्रहर पाऊस म्हणजे दिवसाच्या प्रत्येक वेळेला जो पाऊस पडतो, तुम्ही या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला, पहाटेपासून रात्रीपर्यंत. पहाटेच्या पावसाची मजा खूप न्यारी, पहाटेच्या पावसाची मजा खूप न्यारी, सूर्यकिरणांसवे करतो तो वारी. पहाटेच्या पावसाची मजा खूप न्यारी, सूर्यकिरणांसवे करतो तो वारी. प्रकाशात चमकतो थेंब पावसाचा, ओला ओला प्रारंभ ओल्या दिवसाचा. प्रकाशात चमकतो थेंब पावसाचा, ओला ओला प्रारंभ ओल्या दिवसाचा. दुपारचा पाऊस रिप रिप कसा करी, दुपारचा पाऊस रिप रिप कसा करी. जणू देता जांभई आळसही भरी, जणू देता जांभई आळसही भरी. मध्यान्हाला होते ऊन पावसाचे भांडण, मध्यान्नीला होते ऊन पावसाचे भांडण. तरी दोघे फुलविती धरतीचे प्रांगण, तरी दोघे फुलविती धरतीचे प्रांगण. संध्याछाया पावसाची जमते मग जोडी, संध्याछाया पावसाची जमते मग जोडी. खेळताना त्याच्या सवे काढते ती खोडी, खेळताना त्याच्या सवे काढते ती खोडी. तिन्ही सांजा प्रकाशाची सुटते हो साथ, तिन्ही सांजा प्रकाशाची सुटते हो साथ. पाऊस मग पकडतो काळोखाचा हात, पाऊस मग पकडतो काळोखाचा हात. गडगडाट कडकडाट रात्रीचा तो थाट, गडगडाट कडकडाट रात्रीचा हो थाट. अष्टप्रहर पावसाचं रूप हे विराट. रात्रभर पाऊस लागू देत नाही डोळा, रात्रभर पाऊस लागू देत नाही डोळा. माझी सारी स्वप्ने मग पाऊस करतो गोळा, माझी सारी स्वप्ने मग पाऊस करतो. सुंदर, अतिशय छान, खरोखरच सुंदर. धन्यवाद. दीपक, आता मला एक सांग ना की ह्याला पाऊस तो अष्टप्रहर दिसला किंवा पावसात काय करायचं दिसलं, पण दीपकच्या कवितेच्या चष्म्यामध्ये पाऊस त्याला वेगळाच भावला आहे. तुझी पण ती पाऊस ही कविता सादर करणार. कसं आहे की पावसात सगळेच आनंदी असतात असं नाही आहे, कोणाला काही लोकांना पावसाचा त्राससुद्धा होतो नाही का. तर शीर्षक अर्थात पाऊस. पाऊस कुणाचा असतो भिंतीवर ओघळलेला, पाऊस कुणाचा असतो भिंतीवर ओघळलेला. पापुद्र्यांचा एक जमाव भिंतीवर गहिवरलेला. क्या क्या बात क्या आहे. बात. वाह. पाऊस कुणाचा येते फुटक्या कौलातून गळतो, पाऊस कुणाचा येते फुटक्या कौलातून गळतो. घर भरून जाते सारे पाण्याचा प्रश्नच मिटतो. पाऊस कुणाचा येते तर अश्रू बनून येतो, पाऊस कुणाचा येते तर अश्रू बनून येतो. ओघळून सुकतो गाली बारमाही पडतच असतो. पाऊस कुणाचा येते अविरत मनी बरसतो, पाऊस कुणाचा येते अविरत मनी बरसतो. आठवत भिजते मन हे अन थकवा निघून क्या बात आहे. जातो, वाह. आठवत भिजते मन हे अन थकवा निघून जातो. त्या बात आहे, खरोखरच छान. पण आता गंमत कशी, आता तू तिथे अश्रूचा उल्लेख केलास, म्हणजे त्याचा ह्या कवीचा ह्याला पावसात दिसलेला अश्रू वेगळा. एका कवीला तो अश्रू कसा दिसलाय, त्याला प्रेयसीचा दिसला. तो काय म्हणतो, आहे भिजवणारा कधी, आहे भिजवणारा कधी, कधी कोरडा कधी सुका आहे. तिच्या एका अश्रूपुढे सारा पावसाळा फिका आहे. क्या बात. क्या बात आहे. तर दुसऱ्या वेळेला तो काय म्हणतो, तिच्या गल्लीतला पाऊस वेगळा, तीच प्रेयसी, तिच्या अश्रूपुढे पावसाळा फिका आहे. पुढे काय म्हणतो दुसऱ्या एका चारोळी, तिच्या गल्लीतला पाऊस वेगळा, साऱ्या जगातला पाऊस वेगळा. तिच्या गल्लीतला पाऊस वेगळा, साऱ्या जगातला पाऊस वेगळा, आणि तिच्या घरासमोरून जाताना माझ्या मनातला पाऊस वेगळा. क्या बात आहे. म्हणजे केवढा फरक आहे बघा. त्याच्यानंतर तिसऱ्या एका चारोळीत तो काय म्हणतो, तिच्या आणि माझ्या पावसाचे आहे गहिरे नाते, तिच्या आणि माझ्या पावसाचे आहे गहिरे नाते. तिथे भिजतो तिथे वसंत, इथे कोकिळा गाते. तर अजून एका ठिकाणी तो काय म्हणतो की मगाशी मी म्हटलं ना पाऊस लहरी झाला आहे, म्हणजे काय, तो म्हणतो एक पाऊस गावाकडचा, एक पाऊस गावाकडचा वाट चुकून शहरी आला, एक पाऊस गावाकडचा वाट चुकून शहरी आला. गुण लागला त्याला इथला आणि तोही लहरी झाला. ह्या म्हणजे वेगळ्या चारोळ्यात कसं कसं त्यांनी मांडलं. आणि हे चारोळीकार कोण, विनय शिर्के.
म्हणजे त्यांना दिसणारा कसा कसा पाऊस त्यांनी मांडला आहे बघा. खरं म्हणजे व्यासपीठावर दोन्ही विराजमान आहेत, हे शब्दप्रभू आहेत, हे तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही आता अनुभवलं. म्हणजे आपले विचार आपल्या शब्दसामर्थ्याने किंवा शब्दसंपत्तीप्रमाणे दुसऱ्यापर्यंत पोचवणं, रसिकापर्यंत पोचवणं हे सहजगत्य ते करतात. पण या दोघांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. मगाशी मॅडमनी सांगितलं, खरं विनयजींचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांनी नावं मगाशी सांगितली. विनय खरं तर परत सांगतो की महाराष्ट्र राज्याचं राज्य उत्पादन शुल्क म्हणजे पूर्वीचं दारूबंदी खात्यामध्ये ज्येष्ठ निरीक्षक म्हणून काम करतात. कालच जबरदस्त असं काहीतरी कर्तृत्व ते करून आलेत, पण सांगणं बरोबर नाही, पण असो. पण ते काय की दीपक कांबळी हा आपला गुरु, त्याच्या प्रेरणेने त्यांनी हा प्रवास सुरू केला. आणि अलीकडे ज्याला करोना होता ना, त्या करोनाला त्यांना राज्य शासनामध्ये काम करत असल्यामुळे कामावर जाणं भाग होतं. आणि त्यावेळेला कसं सुमसान रस्ते असायचे, सुन्न सगळं, कुठे काय हालचाल नाही. तर हे कवी म्हणजे मला कौतुक वाटतं, यांनी त्या रस्त्याशीच संवाद साधला आणि रस्ता नावाचं एक पुस्तक तयार झालं. आणि गंमत असं आहे की ते 4थं पुस्तक, त्याचं प्रकाशन त्याचे गुरु दीपक कांबळी यांच्या भद्रकाली प्रकाशन संस्थेतर्फे केलं गेलं. असे हे विनय शिर्के. आणि एका ठिकाणी असं एकाने म्हटलं की जमता ढग हे यशाचे, जमता ढग हे यशाचे, आला नात्यांचा पाऊस. म्हणजे खरं आहे, आपल्याकडे यश असेल तर सगळे येतात. जमता ढग हे यशाचे, आला नात्यांचा पाऊस, अशा ओलाव्याने आता नको हुरळून जाऊस. म्हणजे हे शब्दात मांडणारा हा दीपक कांबळी, हाही खरं म्हणजे ज्येष्ठ कवी म्हणायला पाहिजे. कारण 13 पुस्तकं त्याची कवितेची निवड झालेली आहेत. 3 पुस्तकं त्यांची गोष्टी, नाटक असं केलेलं आहे. आणि मगाशी तुम्ही ऐकलं की 72 गाणी त्यांची एकूण त्यांनी रचली आणि बऱ्याचशा गाण्यांना त्यांनी संगीत दिलं. आणि बऱ्याच ठिकाणी ते म्हणतातही ती गाणी, त्याला डिमांडही असतो. बऱ्याच असंख्य गौरव प्राप्त केलेला दीपक खरं तर विनयसारखाच शासकीय भाषेमधला. आणि शासकीय भाषा हे का म्हणतो मी की शासनात तिकडे असताना ह्या दोघांची भाषा वेगळी असते. आणि हे खरंच आहे, तिकडनं बाहेर पडले की भाषा वेगळी, मग ती कवितेची होते, मैत्रीची होते, मित्रांची होते. आता तिकडेसुद्धा आपल्या भावना, आपला ओलावा जपत हे दोघेही दर्दी झाले आणि म्हणून ते नाव दिलं वर्दीमधले दर्दी. तर यांचा पुढे आपण आस्वाद घेऊया. खरं तर कसं आहे की पाऊस, चंद्र, प्रेम हे सर्वच कवींच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत, हे काय सांगायला नको. म्हणजे कवी म्हटलं की त्याची प्रेमावर कविता पाहिजे, प्रेयसीवर पाहिजे, पावसावर पाहिजे, नाहीतर तो कवी नाही, असं बरेचसे मोठे मोठे लोकंसुद्धा म्हणतात. पण काही ठिकाणी असं लिहिलं जातं, काय नजरेला तिच्या धारा आहे, काय नजरेला तिच्या धारा आहे, तीर झाला काळजाच्या पार आहे. आता ह्या दीपकच्या ओळी आहेत. ह्या ओळी दीपकच्या मी जेव्हा वाचतो ना, एक मिनिट तुला इंटरव्ह्यू. ही जी गझल, एक गझल आहे ॲक्च्युली, गझलमधला हा एक शेर आहे, ह्याचा मतला पण फार छान आहे. मी मतला सादर करतो. अंग माझे लागते का गार आहे, अंग माझे लागते का गार आहे, आतला माणूस झाला ठार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, वाह वाह. तर मला ना ह्या तुझ्या ओळी वाचल्या दीपक खरं म्हणजे, आणि मी थोडासा असा म्हणजे महत्त्वाच्या वाटल्या मला, त्या गडबडलो मी. म्हणजे हा तुझा स्वानुभव का शब्दानुभव? मोठा आता तो काळजात काय तीर जातो तो सगळा, तो आमच्या नाही गेला. स्वानुभव आहे, कारण माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे बघा. आणि म्हणजे हे मी नाकारू शकत नाही. म्हणजे लव्ह मॅरेज ठरल्यावरती हे सुचलं का नंतर सुचलं? नाही, हे नंतर लिहिलेलं आहे. नाही, भीती वाटते ना, कारण लव्ह मॅरेज झालं आणि मग धारबीर सगळी येते ना बाहेरमध्ये. पण मला एक असं म्हणतात जनरली, हां असं म्हणतात, इतक्या वर्षांनी सांगताना गाल लाल होतात. हो ते होतं आणि ते उठून दिसतात ना तसे. असो, पण मला तर असं म्हणतात की प्रेमात पडला म्हणजे माणूस अक्षरशः पडतोच प्रेमामध्ये, की पडल्यावरती कविता स्फुरते. खरं. आणि तिच्याकरता ती आपल्या जिच्याकरता करतो ना, तिच्यापर्यंत पोहोचवण्याकरता कवितेचा आधार वगैरे तू घेतलास म्हणजे कसं काय? नाही, कवितेचा आधार नव्हता घेतला, सरळ विचारलं, सरळ झालं. स्ट्रेट. आपलं आमची कामं सगळे सरळच असतात, असं आडून वगैरे असं जमत नाही आम्हाला. डिपार्टमेंटमध्ये असून सुद्धा हे महत्त्वाचं.
असो. नाही, म्हणूनच कदाचित असेल. पण हे हे जे असतं तुझं प्रेम वगैरे आहे ते एका प्रेम कहाणी या तुझ्या कवितेमध्ये तू फार असा शेवटच्या वेळेला असा वेगळ्या प्रकारे व्यक्त झालायस, म्हणून हे सगळं एवढं विचारावं असं नाही, वाटतं. तो माझ्या मित्रांचा अनुभव आहे. म्हणजे आम्हाला धरलं त्याच्यामध्ये. मित्रांचा म्हणालो माझी असं नाही, वर्गमैत्रीण आहे, तिला माहिती आहे आम्ही त्यातलो नाही आहोत सगळे ते. येतात. बरोबर ना ग? मग ती प्रेम कहाणी आम्हाला ऐकव ना. हा, नक्की नक्की. प्रेम कहाणी. दिसलीस तू अन हलचल झाली, दिसलीस तू आणि दिसलीस तू अन हलचल झाली, प्रेमाचा मग अंकुर फुटला. दिसलीस तू अन हलचल झाली, प्रेमाचा मग अंकुर फुटला. एकतर्फीच होता तरीही खुश होतो मी, वेडा कुठला. पहावयाची ओढ लागली, पहावयाची ओढ लागली, कारण निमित्त शोधत होतो. पहावयाची ओढ लागली, कारण निमित्त शोधत होतो. या नात्या कुठल्याही कारणे आडवा तुझला जातच होतो. शाबास. तुझ्या जरी खिचगंटीत नव्हतो, तुझ्या जरी खिचगंटीत नव्हतो, माझी तुझला समजत होतो. कधीतरी समजेल तुलाही, कधीतरी समजेल तुलाही, या आशेवर तरंगत होतो. झाले तेच जे व्हायचे होते, झाले तेच जे व्हायचे होते, तू दुसऱ्याची होऊन गेली. झाले तेच जे व्हायचे होते, तू दुसऱ्याची होऊन गेली. एकतर्फी ही प्रेम कहाणी वाऱ्यावरती विरून गेली. क्या बात आहे, एकतर्फी ही बघा. प्रेम कहाणी वाऱ्यावरती विरून गेली. ते मगाशी याने म्हटल्याप्रमाणे मी परत सांगतो, आमचं असंही काही झालेलं नाही. आम्ही आपलं सरळसोट लग्न केलं आणि नंतर प्रेम केलं तिच्यावरच. पण असं मला विनय तुलाही विचारायचं आहे की आता हा गुरु किंवा लग्न व्हायच्या आधी फोटो पण ह्याला दाखवलात, मग तू पण प्रेमविवाही का ठरवून विवाही? मी ठरवून विवाह या बाबतीत मी त्या पावलावर पाऊल नाही ठेवलं आहे. आणि माझी बायको जी आहे ती ठाण्याचीच आहे, त्यामुळे माझी सासूरवाडी ठाणा आहे. ठाणेकर साहेब हा ठाण्याचा आणि जावई तिकडचं आहे, लक्षात घ्या. ठाण्याचं कोणी आलं असेल मला वाटतं जवळपास. नाही खरं या वाक्यावर टाळा यायला पाहिजे, ठाण्याची सासूरवाडी म्हटल्यानंतर. नाही आता हे विचारायचं कारण का माहिती आहे का रसिक हो, ह्याची एक कविता आहे, तुम्ही आता ऐका, त्यातले शब्द ऐका आणि आपल्याला संशय येतो की नाही बघा. तू एका त्या एक कविता केली आहेस, ऐकू येते गाज हलकी निळ्या सागराची. मग त्या कवितेत जो व्यक्त झालाय तो आम्हाला पहिला व्यक्त होऊन दाखव, मग बोलतो. एखादी भावना व्यक्त होण्यासाठी ती त्याचा अनुभव यायलाच पाहिजे असं काही नाहीये. नाही, बघू हे तर आपण कवीचं बघू. विशिष्ट आपण बघू. असतं. जेव्हा कवी चंद्रावर करतो तर काय चंद्रावर पोचलेला असतो तो, नाही, असं नाही, बरोबर. करू शकतो. ऐकवतो नवीन कविता. त्याच्यात एक चारोळी. कृतज्ञता जगाची आयुष्यभर पाहिली होती, कृतज्ञता जगाची आयुष्यभर पाहिली होती, राहिली जी एकनिष्ठ ती माझीच सावली होती. या बात आहे. राहिली जी एकनिष्ठ ती माझीच सावली होती. ऐकू येते गाज हलकी निळ्या सागराची. ऐकू येते गाज हलकी निळ्या सागराची. मग होते आठवण ती तुझ्या त्या प्रेमाची. ऐकू येते मन सुन्न झाले, विखरून गेले, आभाळ हे फाटले. तुझी साथ नाही समजे न काही, तुझे प्रेम काटले. परी झाली मगवली कडा पापण्यांची. ऐकू येते गाज हलकी निळ्या सागराची. असे एकटाच नसे कोणताच बंध मनास उरला. असे एकटाच नसे कोणताच बंध मनास उरला. कमनशिबाने दुर्दैवाने माझाच का हात धरला. काही शिक्षा देव परीक्षा घेतो नशिबाची.
ऐकू येते गाज हलकी निळ्या सागराची, मग होते आठवण ती तुझ्या त्या प्रेमाची. ऐकू येते, ऐकू येते, ऐकू येते. क्या बात आहे यार, फारच छान. धन्यवाद. म्हणजे तुम्हाला पटलं की नाही की स्वानुभव घ्यायची गरज नाही, पण विरह कसा मांडता येतो. पण मला मुद्दाम आता सांगतो परत एकदा की विनयची दुसरी एक कविता आहे, त्याला परत मी तो प्रश्न विचारत नाही की स्वानुभव वगैरे असलं का ते, पण त्याचं नावच असं आहे की तुझ्या मिठीतून सुटल्यावरती. हाही विरहच आहे, तोही फार सुंदररीत्या तू मांडला, तोही ऐकव आता. जरूर. हा एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा विरहाचा प्रकार आहे. तुझ्या मिठीतून सुटल्यावरती असे वाटले जगणे संपले. तुझ्या मिठीतून सुटल्यावरती असे वाटले जगणे संपले. पल्याड तू नजरेच्या होता असे वाटले बघणे संपले. वाह. या बात आहे. गालोगाली खुदकन हसली. गालोगाली खुदकन हसली असे वाटले रुसणे संपले. गालोगाली खुदकन हसली असे वाटले रुसणे संपले. कृतकोपाचे डोळा अश्रू लपता छपता पुसणे संपले. आतून आता स्वतः न काही असे वाटले उरणे संपले. आतून आता स्वतः न काही असे वाटले उरणे संपले. आपलेसे केले तू मजला क्षणाक्षणाचे मरणे संपले. बंद तुझे माझे जुळताना असे वाटले कुढणे संपले. बंद तुझे माझे जुळताना असे वाटले कुढणे संपले. खोल निराशेच्या डोई मग कणाकणाने बुडणे संपले. तुला सदोदित जवळ पाहता असे वाटले स्मरणे संपले. तुला सदोदित जवळ पाहता असे वाटले स्मरणे संपले. तुला जिंकले आणि वाटले जन्मभराचे हरणे संपले. आणि शेवटचं, दुर्भाग्याच्या अवताराचे असे वाटले टळणे संपले. दुर्भाग्याच्या अवताराचे असे वाटले टळणे संपले. या शहरातून कसेही जाता तुझ्या घराशी वळणे संपले. क्या बात या आहे. शहरातून कसेही जाता तुझ्या घराशी वळणे संपले. क्या बात आहे. धन्यवाद. किती दोन विरह आहेत बघा, किती सुंदर. म्हणजे हे विरह ऐकल्यावर सुद्धा प्रेम करायची भावना आपली शाबूत राहते, हे महत्त्वाचं आहे. नाही आता नाही, त्यावेळेला ऐकली असती तर. तर मला एक आता तू विचारलंस तर विचारतो का, तू एखादी कविता केलीस की असं बरंच किंवा तुझ्या त्या ह्याच्यावरती मांडलीस कविता, प्रसवली की पहिली कोणाला ऐकवावी किंवा तुझा पहिला श्रोता कोण? सुरुवातीला जेव्हा आई होती त्यावेळेला पहिली कविता मी आई वाचायची आणि सांगायची कसं आहे, काय बरी आहे वाटली, कसं काय. आणि हल्ली आता मिसेस, ती पण रिटायर्ड. अच्छा. हां, त्यामुळे ती समोर असते, तिला दाखवतो की बा अशी अशी कविता लिहिलेली आहे. मग ते ठीक आहे, बरी आहे, असं अशा अच्छा. reply म्हणजे असतात. नाही, काय असतं, काय काय असतात ते, ठीक आहे, बरी आहे, पुढे चांगली आहे पण असतात, कधी कधी असते अशी खूप छान आहे. हां, म्हणजे असं येतात ना, असं म्हणजे अरुणाला असं नाही बोलायचं नुसतं ठीक आहे आता बरी ती नाही आहे ना, म्हणत मग चान्स द्यायला हरकत नाही. मी आहे ना तिच्या वतीने. असो, मी हे मुद्दाम विचारायचं कारण असं आहे तुम्हाला खरं म्हणजे की दोघेही प्रेमाबद्दल जरी बोलले असले ना तरी हे प्रेमात प्रॅक्टिकल आहेत. हा लग्न केल्यानंतर प्रॅक्टिकल आहे, हा आधीपासूनच प्रॅक्टिकल आहे. आणि ते त्याने ना प्रॅक्टिकल आपलं जे म्हणणं आहे हे बेसिक या कवितेत मांडलं आहे, बेसिक. आता ते आपण दीपक ते ऐकवच, मग त्यांना पटेल ते. नाही, आधी बेसिक म्हणजे आमच्या शासकीय नोकरीमध्ये बेसिक हा फार महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक सगळ्यांनाच माहीत असेल बेसिक Basic. हा प्रकार असतो, म्हणजे त्याच्यावर आपला पगार ठरतो वगैरे, बहुतेक सगळ्यांनाच माहीत असेल. तर ते बेसिक. तर कविता अशी आहे, शीर्षक अर्थातच बेसिक. जेव्हा तिची भेट झाली माझे बेसिक छोटे होते. जेव्हा तिची भेट झाली माझे बेसिक छोटे होते. तिचा वनरूम किचन होता, माझे घर तर छोटे होते. जेव्हा तिची भेट झाली माझे बेसिक छोटे होते. तिचा वनरूम किचन होता, माझे घर तर छोटे होते. प्रेम झालं लग्न झालं सारं आलं बेल होतं. प्रेम झालं लग्न झालं सारं आलं बेल होतं. खोली जरी छोटी होती मन आमचं मोठं होतं. कटिंग चहाही गोड होता. कटिंग चहाही गोड होता. कडक ऊनही कोवळं होतं. हो बरोबर. नाही
नाही, बरोबर तू म्हणाल ते बरोबर. कारण दुपारी 2:30-3 वाजता सुद्धा आम्ही मरीन लाईनच्या त्या कट्ट्यावर बसलेलं असायचं. दुपारच्या चांदण्यात. कोवळं ऊन वाटायचं तेव्हा. हो. तेव्हा कठीण चहाही गोड होता, कडक ऊनही कोवळं होतं. गाडीवरच्या वडापावचं अप्रूप तेव्हा केवढं होतं. कलाकालाने सारं आलं, कलाकालाने सारं आलं, गाडी बंगला सगळं होतं. कलाकालाने सारं आलं, गाडी बंगला सगळं होतं. खोलीचाही फ्लॅट झाला, कारण प्रेम खरं होतं. क्या बात आहे. जेव्हा तिची भेट झाली, माझं बेसिक छोटं होतं. तिचा वनरूम किचन होता, माझं घर तर छोटं होतं. क्या बात आहे. खरंच छान. म्हणजे आहे की नाही प्रॅक्टिकल. नाही म्हणजे मामा, गिरगावच्या चाळीतून सुरुवात करून आज लालबागला प्रशस्त घरामध्ये तो स्थिरावलेला आहे. म्हणजे या कवितेत जे त्यांनी मांडले ते अगदी वस्तुस्थिती आहे. नाही खरंच आहे ते. आणि मला खरंच सांगतो, मला अभिमान आहे या दोन्ही माझे मित्र असल्याचा, किंवा हे मला मित्र म्हणत असल्याचा. कारण मी आईवडिलांच्या घरात राहतो आणि या दोघांनी दादरसारख्या आणि लालबागसारख्या ठिकाणी स्वतःची प्रशस्त घरं अक्षरशः निर्माण केली आहेत. किरण, आमचं पण तसंच आहे. आम्हालाही तुझा अनुभव अभिमान आहे. नाही, तू आता जाहीर करतोस तर आम्हाला बोलावं लागेल ना, तर उद्या खाली उतरल्यानंतर. बघूया आपण. आता विनय, तुला आता मला विचारते, याचं प्रॅक्टिकल कथन आम्ही ऐकलं, बरोबर, बेसिक वगैरे. तू आता विरह ऐकवलास, बरोबर. खरं. तुला अनुभव नाही हा परत परत सांगतोय. हो. पण प्रेमाचा नाही आहे अनुभव, म्हणजे प्रेमाचा नाही असं. नाही, असून दे ना, कसलाही तोच. पण प्रेयसी ज्यावेळेला बायको होते, प्रेयसी लक्षात घ्या, ज्यावेळेला बायको होते त्याला प्रियकराचा नवरा होतो की नाही? होतो ना, नकळतच. प्रेयसी बायको झाली की प्रियकराचा नवरा. मग तो प्रियकराचा नवरा झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय स्थित्यंतरं होतात ते ह्याने बरोबर मांडली आहेत. म्हणजे नजर काय ते आहे का ते आम्हाला ऐकव. बायको झाली प्रेयसी. हां, अगदी सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का ती कवितेचं नाव आहे बायको झालेली प्रियसी. लग्नाआधी एकमेकांना भेटण्याची एक मजा असते. लग्नाआधी एकमेकांना भेटण्याची एक मजा असते. अशी भेट लग्नानंतर आयुष्यातून वजा असते. बघा, ती अधीरता, ती उत्सुकता नंतर काही उरत नाही. ती अधीरता, ती उत्सुकता नंतर काही उरत नाही. बायको झालेली प्रेयसी नजरेसमोर ठरत नाही. कौतुक करता प्रेयसीचे ओठ आपले थकत नसतात. कौतुक करता प्रेयसीचे ओठ आपले थकत नसतात. तीच नंतर बायको होता, ओठातून शब्द फुटत नसतात. बघा, प्रेयसीच्या खर्चासाठी आपल्याकडे पैशाची हमी असते. प्रेयसीच्या खर्चासाठी आपल्याकडे पैशाची हमी असते. पण होताच बायको साडीसाठी बजेट मात्र कमी असते. प्रेयसीच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक किती भारी असते. प्रेयसीच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक किती भारी असते. नंतर मात्र बायकोचे वजनच फक्त भारी दिसते. लाडिक स्पर्श प्रेयसीचा नेहमी हवा हवा असतो. लाडिक स्पर्श प्रेयसीचा नेहमी हवा हवा असतो. हाक बायकोची लाडिक येतात समोर खर्च नवा दिसतो. प्रेयसीच्या कोणत्याही ड्रेसला आपली काहीच हरकत नसते. प्रेयसीच्या कोणत्याही ड्रेसला आपली काहीच हरकत नसते. बायकोसाठी आपली गाडी साडी पुढे सरकत नसते. प्रतिमा प्रेयसीची ही बायकोपेक्षा नेहमी सुंदर असते. प्रतिमा प्रेयसीची ही बायकोपेक्षा नेहमी सुंदर असते. म्हणून बायकोबरोबर आपल्या वागण्यात हे असे अंतर असते. आणि हे असं का होतं तर जवळ असलेल्या व्यक्तीची किंमत आपण करत नाही. जवळ असलेल्या व्यक्तीची किंमत आपण करत नाही. म्हणून बायकोमध्ये नवऱ्याला आता प्रेयसी दिसत नाही. म्हणून बायकोमध्ये नवऱ्याला प्रेयसी दिसत नाही. बघितलं बघितलं सगळं. बघा, ते विरह बघा, हे बघा, आणि अनुभव नाही. असो दीपक, तू तुझ्या एका गझलेत असं म्हटलं आहेस, नभाड गेली ही खुळी माणसे, नभाड गेली ही खुळी माणसे, कुठे चालली ही भली माणसे. मला सांग, तब्बल 28 वर्ष तुझं टोटल सर्व्हिस झाली ना, का 30? किरण 35 वर्ष. 35. हो, म्हणजे तब्बल 35 वर्ष अनैतिक कृत्य करणाऱ्यांना पकडणं, त्यांना शासन करणं किंवा रेड घालणं किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणं, हे करताना एकंदरीतच आयुष्याबद्दल तू तुझ्या त्या गझलेमध्ये म्हणजे अप्रतिमरित्या व्यक्त झालास. ते जलाशयाच्या वाळूवरचे, ती गझल पेश करणं. मित्रांनो, गझल, आता तुम्हाला मला वाटतं गझलेचे नियम सगळ्यांना माहिती असेलच बहुधा, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो की गझलमध्ये एक शेर असतो 2 ओळीचा,
आणि अशी 5 शेर मिळून ती गझल होते. पण कवितेसारखं त्याच्यामध्ये एकसूरता असेल असं नाही आहे. पहिला जर प्रेमाचा असेल, दुसरा सामाजिक असेल, तिसरा असे वेगवेगळे शेर असू शकतात गझलेमध्ये. आणि कविता संपल्यानंतर आपण टाळ्या वाजवतो, तसं गझलेमध्ये तसा प्रकार नाही आहे. गझलेत तुम्ही एका शेरला सुद्धा दाद देऊ शकता. हे मुद्दाम अंडरलाईन. सांग हां, तर गझल सादर करतोय. इर्षाद. व्हेरी गुड. आम्ही वाटच बघत होतो तू लगेच इर्षाद बोलायचं. तर गझलेआधी एक मधला आणि 2 शेर. गझलेआधी ते टाईट कर, स्क्रू टाईट कर. कुठला रे? खाली खाली पाठीमागे वरती. ओके. सावकाश. ग्रहण चालू झालं, काहीतरी वेद वगैरे चालू. हे कवितेतलं नाही, हे ज्योतिषशास्त्रामधलं आहे. ग्रहण चालू झाल्यावर हां. तर गझलेआधी अशी पद्धत आहे, एक मतला आणि 2 वेगळे शेर, सुटे शेर सांगतात. भेटता तू होत असते साजरी, भेटता तू होत असते साजरी, काय असते वेगळी कोजागरी. आहा. क्या बात आहे, वा. शेर असा आहे. चंद्र तारे रोजचे झाले आता, चंद्र तारे रोजचे झाले आता, काय बोलू मी नवे मग त्यावरी. क्या बात आहे, क्या बात. आणि दुसरा शेर आहे. खूप होते पाहिले चंद्र पण, खूप होते पाहिले मी चंद्र पण, एकही न भाळला माझ्यावरी. क्या बात आहे, वा. सुंदर. क्या बात आहे. आता गझल सादर करतोय. जलाशयाच्या वाळूवरचे तुकडे आपण, क्या बात आहे. जलाशयाच्या वाळूवरचे तुकडे आपण, कशाचं आलो माहीत नाही इकडे आपण. क्या बात आहे, क्या बात आहे. कशा असा कुठे स्वतःचे म्हणणे आपण मांडत असतो, कुठे स्वतःचे म्हणणे आपण मांडत असतो, जिकडे जास्त लोक असतो तिकडे आपण. क्या क्या बात बात आहे. कधी किती नेटाने ज्याची पाठ राखतो, कधी किती नेटाने ज्याची पाठ राखतो, विसरून जातो तो होतो वाकडे आपण. आपण. क्या बात आहे, वा. क्या बात, क्या बात आहे. कधी इथे तर कधी तिथे का असतो आपण, कधी इथे तर कधी तिथे का असतो आपण, खरे असे पूर्वजन्माची माकडे आपण. पण आणि शेवटचं शेर आहे. भांडत असतो जमिनीसाठी आपसात अन, भांडत असतो जमिनीसाठी आपसात अन, शेवटास मग जळतो जसे लाकडे आपण. क्या क्या बात बात आहे, वा. आहे, क्या बात आहे. जलाशयाच्या क्या वाळूवरचे बात आहे, बहुत तुकडे बढ़िया. आपण, बहुत बढ़िया. कशास आलो माहीत नाही इकडे आपण. इकडे आपण. वा, क्या खरोखर बात छान. धन्यवाद. दीपक, खरं म्हणजे तुझा जन्म मुंबईतलाच हो. आणि एक काळामध्ये तुम्हालाही माहिती आहे की मुंबई हे गिरणगाव म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे गिरणीचे लालबाग भोंगे, परळ, हो. गिरणीचे कामगार, तो त्यांच्या भोंग्यावर होणारी ती कामगार सभा, अमुक तमुक बरंच काही असं. म्हणजे इथे तुम्हाला सर्वांमध्ये मी स्वतः तर गिरणीमध्ये काम केलेला माणूस एक काळामध्ये. परंतु कालांतराने अनेक कारणांच्यामुळे गिरण्या बंद पडल्या, ओस पडल्या, गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला. आज प्रचंड त्यांची हाराकिरी झाली, बरंच काही झालं. पण त्या गिरणी कामगारांचं दुःख तू तुझ्या गिरणगाव या कवितेमध्ये फार सुंदर व्यक्त केलेस. हा दुःख म्हणजे एक कविता लिहिली मी, गिरणगाव शीर्षक आहे. 7-12वर ज्याच्या माझंसुद्धा नाव आहे, 7-12वर ज्याच्या माझंसुद्धा नाव आहे, मुंबईमध्ये असं एक छोटं गिरणगाव आहे. क्या बात आहे, वा. वा. उंच टॉवर दिसतात तिथे गिरणीचे भोंगे होते, उंच टॉवर दिसतात तिथे गिरणीचे भोंगे होते, ट्रॅम होती, टॅक्सी होती आणि चक्क टांगे होते. गिरणीच्या भोंग्यावर मुंबई वेळ ठरवत होती, गिरणीच्या भोंग्यावर मुंबई वेळ ठरवत होती. कामगार सभेत मराठी गाणी आमचं मन रिझवत होती. कुणा मेल्याची दुष्ट लागली, गिरणगाव जळून गेले, कुण्या मेलाची दुष्ट लागली, गिरणगाव जळून गेले. हेरिटेज दर्जा मिळून बोंगे आता मागे उरले, हेरिटेज दर्जा मिळून बोंगे आता मागे. क्या बात आहे, वा. म्हणजे रिअल खरोखरच हे विदारक सत्य त्याने मांडलं आणि मला खरोखर ते आवडलं. विनय, आता मगाशी आपली प्रेयसी झाली, प्रेयसीची बायको झाली, प्रियकराचा नवरा झाला. मग मला तुला विचारायचं असं आहे की हे सगळं एवढं छान मांडत असताना, म्हणजे पुण्याहून तुझी सुरुवात झाली, त्याचे साक्षीदार इथे बसलेले आहेत. हे मांडत असताना घरामध्ये
प्रिया केव्हा तरी असं रागवत असेल ना, कारण तासनतास बसतो, घरातलं काम करत नाही, म्हणजे वेगळे कटाक्ष तुझ्यावरती आले असतील की नाही? अगदी खरं आहे मामा. काय आणि होतं की ते जर तुझ्याकडे आले असतील किंवा प्रिया जर काय तुला बोलली असेल तर त्याचं कसं काय तू त्याला परिमार्जन कसं केलं चुकांचं? कारण काय होतं त्यावेळेला आठवडाभर पुण्याला काम करायचं आणि सुट्टीच्या दिवशी घरी यायचं आणि तेव्हा कवितेचा छंद लागल्यामुळे सतत डोक्यात कविता कविता. तर बायको वैतागायची, काय चाललंय नुसतं, काय धर्मशाळा आहे का इथे येत आहे तुम्ही, घरात लक्ष नाही, मुलाकडे लक्ष नाही, काय चाललंय काय माहीत नाही, सारखं कविता कविता. विनय, हे मला वाटतं सगळ्या कवींचं दुःख असेल. ते तुझं पण असणार. तर ते आता तिला रागवले तर तिला शांत कसं करायचं, तर त्याच्यासाठी पण मदतीला आली कविताच. कशी? मंद फोडणी तुझ्या हातची म्हणजे माझी गजल जणू. क्या बात आहे. मंद फोडणी तुझ्या हातची म्हणजे माझी गजल जणू, तू केलेले भात वरण ग कविता माझी असल जणू. मंद फोडणी तुझ्या हातची म्हणजे माझी गजल जणू, तू केलेले भात वरण ग कविता माझी असल जणू. ठसका सामिष अन्नाचा तो मुक्त छंद परी धुंदी ती. ठसका सामिष अन्नाचा तो मुक्त छंद परी धुंदी ती. तुझ्या हातची चौमत्स्याची यमकपरीच्या रोळी थी. तुझ्या हातची चौमत्स्याची यमकपरीच्या रोळी ती. तुझे रांधणे ते प्रेमाने जणू सादर करणे कविता. तुझे रांधणे ते प्रेमाने जणू सादर करणे कविता. ताटामधली तुझी सजावट जशी काव्य रचना करिता. ताटामधली तुझी सजावट जशी काव्य रचना करिता. स्वयंपाकाच्या हातोटीवर मीही आहे जणू लुब्ध. स्वयंपाकाच्या हातोटीवर मीही आहे जणू लुब्ध. तुझ्या हातची अवीट गोडी कविते परते जणू शब्द. तुझ्या हातची अवीट गोडी कविते परते जणू शब्द. भट्टी पक्वान्नांची जमता तव चेहऱ्यावर भाव दिसे. भट्टी पक्वान्नाची जमता तव चेहऱ्यावर भाव दिसे. तुझ्या हातच्या अन्नावरती कवितेमधले काव्य वसे. तुझ्या हातच्या अन्नावरती कवितेमधले काव्य वसे. क्या बात आहे बघा. म्हणजे कवीने कविता करूनच आपल्या पत्नीला शांत केलं. म्हणजे तू पण तसं काय केलंस का? नाही नाही, मी नेहमीच करतो. मी दर 2 महिन्यांनी फेसबुकवर एक बायकोवरची कविता टाकत असतो. दर 2 महिन्यांनी. म्हणून ती शांत असते. हे सगळं आपण ऐकून घेतलेलं बरं ना. मला काय असा नाही अनुभव, पण कोणी मित्राला सल्ला देता येईल. पण रसिक हो, खरं सांगायचं म्हणजे आई हा सगळ्यांच्या का जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे कोणाच्याही मनात, म्हणजे आपल्या पिढीला म्हणा किंवा आधी किंवा आत्तासुद्धा आई म्हटलं की बरंच काही आपण गलबलून जातो. आणि आमच्या तिघांचं तर खरं म्हणजे आई हा वीक पॉईंट आहे. दीपक, तुझी एक कविता आहे ज्याच्यात तू आईची आठवण सांगितली आहेस, म्हणजे फुलांच्या जाई जुई असं करताना. पण त्याच्या आधी मला दीपकबद्दल एक तुम्हाला माझी आठवण सांगायची आहे. सहज पटकन आठवलं. दीपकची आई गेली त्याच्या आदल्या रात्री तो आईच्या पायाशी बसला होता आणि त्याच्या त्या मोबाईलवरती कविता करत होता. सहज अशी आई बेडवर असताना त्याच्याकडे एकटक बघत पडली होती. सहज त्याची नजर करता करता अशी वर गेली आणि तुम्हाला, आई झोपलीच नाही तू, काय बघतेस? ती मला, काय करतोयस तू? तुम्हाला, अगं मी कविता करतो, दुसरं काय करणार? तर आईने विचारलं त्याला, दीपक मी गेल्यावर माझ्यावर एक कविता करशील का रे? तर तो पटकन बोलला की आई, एक कविता काय, तुझ्यावर एक अख्खं पुस्तक करीन. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, आई गेल्यानंतर आई या एकाच विषयावर एकाच कवितेने एक पूर्ण पुस्तक केलं. आणि खरोखर म्हणजे आपण जे बोलतो किंवा आईला शब्द देतो तो पाळणं असो. पण जास्त बोलत नाही दीपक, ती जाई जुई. आई, किरण, आई म्हणजे काय? माझा एक शेर आहे, आई म्हणजे सारे काही. आई म्हणजे सारे काही. आई नाही काही नाही. मी कविता सादर करतोय. शीर्षक अर्थात आई. जेव्हा फुलते बागेमध्ये जाई, जेव्हा फुलते बागेमध्ये जाई, मला आठवते तेव्हा माझी आई. बोट धरूनी चालावया शिकवले, बोट धरूनी चालावया शिकवले, चालल्यावर जोरात मग पळवले, तिची कधीही होत नसते भरपाई. मला आठवते नेहमीच माझी आई. अ आ इ ई ग म भन शिकवले,
अ आ इ ई ग म भन शिकवले, मन माझे गिरवा वयात रमले. शिकवण्यात त्या कधीच नव्हती घाई, मला आठवते नेहमीच माझी आई. आणि शेवटी आई आणि लेकरू जेव्हा बघतो, मनात मी तेव्हा खरेच रडतो. आई आणि लेकरू जेव्हा बघतो, मनात मी तेव्हा खरेच रडतो. आठवण तिची कधीच जात नाही, मला आठवते नेहमीच माझी आई, मला आठवते नेहमीच. क्या बात आहे, वा, फार छान, फार छान. अतिशय सुंदर शब्दांकन आहे. पण मला दीपक तुला दुसरंही एक सांगायचं की तू आईवर एक गझल पण लिहिली आहे. आईवर बऱ्याच कविता आहेत माझ्या आईवर. नाही, पण ही मला फार आवडली. म्हणजे ते आई असते घरपण वगैरे अशा अर्थाचं आहे. ती पण सादर करणं. ती गझल आहे. आता नियमाप्रमाणे गझलच्या आधी एक मतला आणि 2 शेर. उगाच ना गडगडते आहे, उगाच ना गडगडते आहे, ढगात काही घडते आहे. पुढचा शेर आहे. घरात बोलू शकली नाही, घरात बोलू शकली नाही, निजेत ते बडबडते आहे. क्या बात आहे, वा. पुढचा शेर आहे, हा जरा खट्याळ शेर म्हणतात याला. किती उलटली वर्षे आता, किती उलटली वर्षे आता, अजून ती आवडते आहे. वा, क्या बात आहे. क्या बात आहे. गझल सादर करतो. आई म्हणजे असते घरपण, आई म्हणजे असते घरपण, आई असता नसते दडपण. संसाराला उजेड देण्या, संसाराला उजेड देण्या, जळत असते ती जणू ती सरपण. स्मित नेहमी चेहऱ्यावरती, स्मित नेहमी चेहऱ्यावरती, दुःख अंतरी वर हसरी पण. वावर तिचा सहज आणि सुंदर, वावर तिचा सहज आणि सुंदर, तिला पाहता हसतो दर्पण. क्या बात आहे. शेवटचा शेर आहे. 4 बुकेनं शिकली होती, कुठून आले इतके शहाणपण. वा, आई म्हणजे असते घरपण, आई असता नसते दडपण. क्या बात आहे. खरंच छान. विनय, तुझ्यासाठी सुद्धा आई म्हणजे ईश्वर. म्हणजे तू तुझ्या एका चारोळीत काय सुंदर लिहून गेलंस. तू म्हणालायस, घेऊ पाहिला काव्यामधुनी आईपणाचा वेध, घेऊ पाहिला काव्यामधुनी आईपणाचा वेध, संपून गेले शब्द तरीही नाही उमगला भेद. क्या बात आहे. म्हणजे खरंच हरवून जातो त्यावेळेला माणूस. तुझी सुद्धा एक कविता आहे, ती आज असती तर. फार सुंदर आहे ते. प्लीज सादर कर ना. सादर करतो. ती असती तर. म्हणजे आज आई जिवंत नाही, ती सरकारी कर्मचारी होती. ती असती तर निवृत्त झालेली असती, ती असती तर निवृत्त झालेली असती, ती असती तर शरीराने थकलेली असती, ती असती तर अधू नजर असती, ती असती तर अधू नजर असती, ती असती तर वाणीत थरथर असती. आपण जनरली वडीलधारी म्हणतो घरामध्ये, वडीलधारी. ती असती तर घरात आईधारी असती, ती असती तर घरात आईधारी असती, ती असती तर ती आहे ही भावनाच किती भारी असती. ती असती तर ती घराला आधार असती, वा, ती असती तर ती घराला आधार असती, ती असती तर घरातला प्रथम विचार असती, ती असती तर मलाही एक हक्काची कूस असती, ती असती तर मलाही एक हक्काची कूस असती, ती असती तर आजही तिच्याशी हळवी धुसफूस असती, ती असती तर ती आहे याचं मला भान असतं, ती असती तर ती आहे याचं मला भान असतं, ती असती तर माझं जगणंच किती छान असतं, ती असती तर तिने तसं काहीच केलं नसतं, ती असती तर तिने तसं काहीच केलं नसतं, ती असती तर तिच्या असण्यानेच बरंच काही झालं असतं, ती असती तर मागच्या ती असती तर मागच्या पुढच्या पिढीचा संवाद असता, ती असती तर मागच्या पुढच्या पिढीचा संवाद असता, ती असती तर तिचा अधिकार निर्विवाद असता, ती असती तर आज ती नाही याची आयुष्यात पोकळी आहे, आज ती नाही याची आयुष्यात पोकळी आहे, तिच्याच घरात तिची जागा आता मोकळी आहे, क्या बात. तिच्याच घरात तिची जागा आता मोकळी आहे. फारच छान विनय.
दीपक, तुझ्या आयुष्यामध्ये ना तू कुटुंबा एवढंच म्हणजे आई असो वडील किंवा सर्वच तुझं जे काही कुटुंब आहे तेवढंच मैत्रीलाही फार प्राधान्य दिलं म्हणजे तुझ्याकरता तुझे मित्र यांची सोबतही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून शाळेपासून आत्तापर्यंत काव्यक्षेत्रातही तुझे अनेक मित्र आहेत. त्याच्यावरती तू ना ती जपलेल्या ह्या मैत्रीवरती मैत्री म्हणून एक असं काव्य केलंस, ते सादर करशील का please? येस येस, नक्की नक्की. मैत्री मैत्री म्हणजे एक झाड आपल्यासोबत वाढणारं. क्या बात. मैत्री म्हणजे एक झाड आपल्यासोबत वाढणारं, आपली सावली होण्यासाठी उन्हासोबत लढणारं. वा. मैत्री म्हणजे एक झाड. चूक दाखवून आपल्याला योग्य मार्ग दाखवणारं, क्या बात. चूक दाखवून आपल्याला योग्य मार्ग दाखवणारं, कुणी आलाच आडवा तर आपली बाजू घेणारं. मैत्री म्हणजे एक झाड. ताटातील एक घास आपल्या ताटात वाढणारं, ताटातील एक घास आपल्या ताटात वाढणारं, स्वतः न खातासुद्धा आपला विचार करणारं. मैत्री म्हणजे एक झाड आपल्यासोबत वाढणारं. कितीही संकटे आली तरी खंबीर उभं राहणारं, कितीही संकटे आली तरी खंबीर उभं राहणारं. पण ताटात तुझीची वेळ येता धाय मोकलून रडणारं. क्या बात. मैत्री म्हणजे एक झाड. शेवटी एक सल्ला, शोधून ठेवा एक झाड आपल्यासोबत वाढणारं, शोधून ठेवा एक झाड आपल्यासोबत वाढणारं, आपली सावली होण्यासाठी उन्हाबरोबर क्या लढणार, बात आहे. क्या बात आहे. उन्हाबरोबर लढणार. आता इथे मी मुद्दाम सांगतो, मी आणि विनय लकी आहोत, आम्हाला शोधायची गरज नाही, हे जिवंत झाड आहे इकडे, तुम्ही प्रॉब्लेम नाही. हे वटवृक्ष हे आहे. मी आधीच बोललोय ना, वटवृक्ष तुझ्या आधी मी वटवृक्ष. बोललोय. तर वटवृक्ष आहे म्हणा. अरे कवीला काही दिसू शकतं, आम्ही सर्वसामान्यांना आपलं झाड म्हटलं की झाड आउटस्टँडिंग. परत असो, मला गंमत वाटते की आत्ताचं जग कसं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तंत्रज्ञानाच्या ह्या जगात आपण पुढे पुढे जात असताना बरंचसं काही आपल्या हातून निसटून जात आहे. म्हणजे खरोखरच आपल्या आठवणी निघून जातात, माणसं निघून जातात, बरंच काही पाठी पडतं. आणि हा विषय आला की तुझी मला विनय एक कविता प्रचंड आवडते. ती कविता म्हणजे कुठची? तंत्र सोपं झालं जगणं कठीण झालं, तंत्र सोपं झालं जगणं कठीण झालं, काहीच वृक्ष आणि रुटीन झालं. मला वाटतं तूच ती सादर कर. जरूर. चंद्र, तारे, पाऊस हे तर नेहमीचेच विषय आहेत, पण कवीनी समाजातल्या घडणाऱ्या गोष्टींवरती पण बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. हा सल्ला मला अशोक समेळ सरांनी दिला होता, त्याला अनुसरून ही कविता आहे. काय आहे की तंत्र सोपं झालं जगणं कठीण झालं, काय आहे की तंत्र सोपं झालं जगणं कठीण झालं, काहीसं वृक्ष आणि रुटीन झालं. माणूस मोबाईलवर दिसतो प्रत्यक्षात भेटत नाही, माणूस मोबाईलवर दिसतो प्रत्यक्षात भेटत नाही, संदेश आनंद दुःख शुभेच्छा हृदयाला खेटत नाही. काय आहे की शहर आणि गाव सारा फरक मिटत चालला, काय आहे की शहर आणि गाव सारा फरक मिटत चालला, सगळ्यांचा सगळा बाजार उठत चालला. एका फोनवर सगळं मिळू लागलं, एका फोनवर सगळं मिळू लागलं, हव्यास सारं आयुष्य गिळू लागलं. काय आहे की सोशल मीडिया सर्वांवर स्वार झाला, काय आहे की सोशल मीडिया सर्वांवर स्वार झाला, खोट्याचा खरावर भार झाला. सगळंच आता वरवरचं आहे, सगळंच आता वरवरचं आहे, आमदनी कमी आणि जास्तच खर्च आहे. काय आहे की सगळी सुखं पायाशी, काय आहे की सगळी सुखं पायाशी पण झोप नाही डोळ्याशी. क्या बात आहे. वा. पुढच्या पिढीचा परदेशात वावर आहे, पुढच्या पिढीचा परदेशात वावर आहे, मायदेशी आईबापाचं फक्त कलेवर आहे. काय आहे की 1000 स्क्वेअर फूटमध्ये माणसे 4 फक्त, काय आहे की 1000 स्क्वेअर फूटमध्ये माणसे 4 फक्त, माणसांपेक्षा घरामध्ये भिंतीच असतात जास्त. रस्त्यावरचा वेडा मनमुराद हसताना दिसतो, रस्त्यावरचा वेडा मनमुराद हसताना दिसतो, त्याच्या सुखाच्या व्याख्येत शहाणा फसताना दिसतो. काय आहे की टॉवरमध्ये दिवाळी दरवाजाआड बंद आहे, काय आहे की टॉवरमध्ये दिवाळी दरवाजाआड बंद आहे आणि चाळीमध्ये अजूनही फराळाचा सुगंध आहे. क्या बात आहे. आपण गणपती विसर्जित करतो आणि माती घेऊन येतो, आपण गणपती विसर्जित करतो आणि माती घेऊन येतो, द्वेष असूया मत्सर तसेच ठेवतो आणि पुन्हा स्वतःची माती करतो. काय आहे की कुठे इंडिया कुठे भारत आहे, काय आहे की कुठे इंडिया कुठे भारत आहे आणि त्याही पुढे जो तो जाती धर्मात रत आहे.
मंदिरात मातेचा गजर आहे, मंदिरात मातेचा गजर आहे आणि रांगेतल्या आया बहिणींवर वाईट नजर आहे. काय आहे की काहीच घडत नाही म्हणून मतदार अभागी आहेत. काय आहे की काहीच घडत नाही म्हणून मतदार अभागी आहेत आणि कार्यसम्राटाचे फलक जागोजागी आहेत. दाबून तोंडे मुक्याचा मार आहे, दाबुनी तोंडे मुक्याचा मार आहे. किंचाळते लोकशाही गोंधळच फार आहे, किंचाळते लोकशाही गोंधळच फार आहे. काय आहे की काय आहे की काय आहे की क्या बात आहे. गळ्या. म्हणजे खरोखरच आपण जागोजागी बघणारं विदारक सत्य आणि मांडलं आहे की नाही बघा शब्दामध्ये. पण हे जरी असलं तरी आपण असं म्हटलं पाहिजे की जग सुंदर आहे आणि जगण्याकरता पुढेच जायला पाहिजे. कारण ह्याच्यात गुरफडून बसलं तर आपण निगेटिव्हिटीकडे त्यामुळे त्याकडे झुकू शकतो. आपण थोडासा वेगळा विषय घेऊया, म्हणजे ह्याच्यातून जरा बाहेर पडूया. दीपक, ते सर्व्हिस करताना किंवा कविता करताना ना तुला ती एक सवय होती, अशी पटकन काहीतरी आकार उकारांच्यावरती खेळायची आणि ते शब्दांशी खेळता खेळता तू सुंदर व्यक्त होऊन आडनाव ही एक कविता केलीस. मग ती आडनाव सर्वांना ऐकव. विनयने वातावरण थोडंसं गंभीर केलेलं आहे, आपण थोडं खाली हलकं करूया. आणि ही कविता आहे, कोणी मनावर घेऊ नका, म्हणजे आडनावावर केलेली कविता आहे, त्यामुळे सगळ्यांची आडनावं याच्यात मॅच होणारे असणार आहेत. तर ते मनावर घेणं एक मनोरंजन म्हणून ही कविता आहे, तसं घ्या तुम्ही. असं असते ज्यांच्या आडनावात वेलंटी, असते ज्यांच्या आडनावात वेलांटी, ते कधीही मारू शकतात कोलांटी. असेल त्यांच्या आडनावात जर मात्रा, असेल त्यांच्या आडनावात जर मात्रा, त्यांच्यापासून मग असू शकतो खतरा. असेल जर त्यांच्या आडनावात काना, असेल जर त्यांच्या आडनावात काना, खराब करू शकतात ते तुमचा खाना. वा, 2 अक्षरी एकारांती आडनाव, ह्यांचं कुणाशीच कधी पटत नाही राव. अनुस्वार ज्यांच्या आडनावात असतो, अनुस्वार ज्यांच्या आडनावात असतो, अहंकार वाणीत मग जाणवू शकतो. रफार जर त्यांच्या आडनावात असेल, रफार जर त्यांच्या आडनावात असेल, लांबच रहा कधीही श्रीमुखात बसेल. शिर्के. जोडाक्षरे ज्यांच्या आडनावात असतील, खूप माणसं ते नेहमी जोडतील. आता सगळंच वाईट नसणार, काही चांगलं. एक शेवटचं हे चांगलं काय आहे, एकही काना मात्रा नसेलच जेव्हा, एकही काना मात्रा नसेलच जेव्हा, अशी आडनावं असतात, सरमळकर, तळवलकर वगैरे. तर त्यांचं काय आहे, एकही काना मात्रा नसेलच जेव्हा, सरळ मार्गी जीवन त्यांचे असेल तेव्हा, सरळ मार्गी जीवन त्यांचे असेल तेव्हा. क्या बात आहे. वा. खरं म्हणजे राज्य उत्पादन शुल्क खात्यामध्ये काम करताना विनय सध्या तू करतोय, तर ते रेट टाकणं किंवा धाड टाकणं किंवा तोडफोड करणं किंवा त्या बाटल्या सगळ्या जप्त करणं, मग त्या फोडून टाकणं, त्याची काय विल्हेवाट लावणं. म्हणजे मी बाटल्या सगळ्या गोळ्या किंवा पुढे काय बोलत नाही, माझी आठवण वगैरे काढू नको, पण आपलं म्हटलं की ते फोडणं हे सगळं चालू असतं. पण हे कवी आहेत ना, गमतीदार माणसं असतात. आता त्या दारूच्या बाटल्या गोळ्या करून त्या ज्यावेळेला फोडतात, हे रोजचं काम आहे, त्यांना डोळ्यासमोर असतात त्याच्यामध्येही ह्याला एक वैश्विक सत्य दिसलं आहे. ते काय आहे वैश्विक सत्य, ते त्याच्या तोंडून ऐकूया. कवितेचं नाव आहे मी बाटली दारूची. गैरसमज नको, आयोजकांनी लक्षात घेऊ नये. खरं तर कवीचं काम आहे मानवी स्वभावावरती भाष्य करणं. त्यासाठी कवी कुठला तरी रूपकाचा आधार घेतो. मी इथे बाटली ह्या रूपकाचा आधार घेतला आणि हे बाटलीचं मनोगत आहे. कवितेचं नाव आहे मी बाटली दारूची. मी बाटली दारूची, जेव्हा मी सीलबंद असते, कौतुक तेव्हा माझे किती भारी असते. ठेवले जाते प्रेमाने टेबलाच्या मधोमध मला, जो तो पाहत असतो कौतुकाने फक्त मला. सजवली जाते रांगोळी सकण्याची माझ्या भोवती, बर्फ सोडा पाणीही मांडले जाते अवतीभोवती. असतो प्रत्येकाच्या पुढ्यात त्याचा ग्लास, ही वेळच असते त्याच्यासाठी एकदम खास. मग सन्मानाने मला अलगद उचलले जाते, गरज नसताना स्टाईल म्हणून हलवले जाते. जपून नाजूकपणे उघडले जाते माझे झाकण, ग्लास आपला करतो पुढे मग प्रत्येकजण. प्रत्येक ग्लासामध्ये पडते मदिरा,
सोडा पाणी बर्फाने सस्ते ती सुरा, मला परत त्याच सन्मानाने टेबलावर ठेवले जाते, काळजीपूर्वक झाकण माझे परत लावले जाते, होतो पहिला पेग सुरू चिअर्स करून सर्वांचा, आस्वादही घेतला जातो सोबतच्या चकण्याचा, हळूहळू मग सर्वांच्या रंगू लागतात गप्पा, थोड्या वेळाने येतो मग दुसऱ्या पेगचा टप्पा, पुन्हा एकदा मला प्रेमाने जवळ केले जाते, परत माझ्याकडे कौतुकाने पाहिले जाते, अशा प्रकारे होतात मग पेगवर पेग, त्याबरोबर वाढत जातो सगळ्यांचा आवेग, हळूहळू माझ्यामधली दारू संपू लागते, हळूहळू माझ्यामधली दारू संपू लागते, महत्त्व माझे त्याचबरोबर कमी होऊ लागते, रिकामी होते मी दिसू लागते केविलवाणी, रिकामी होते मी दिसू लागते केविलवाणी, कौतुकाने माझ्याकडे मग पाहत नाही कोणी, कौतुकाने माझ्याकडे मग पाहत नाही कोणी, मान पकडून घट्ट माझी मला उचलले जाते, क्रूरपणे मग त्याच टेबलाखाली लोटले जाते, मान पकडून घट्ट माझी मला उचलले जाते, क्रूरपणे मग त्याच टेबलाखाली लोटले जाते, दारू संपते महत्त्व संपते किंमत माझी शून्य होते, दारू संपते महत्त्व संपते किंमत माझी शून्य होते, सर्वांच्या लेखी आता मी केवळ भंगार ठरते, सर्वांच्या लेखी आता मी केवळ भंगार ठरते, उपयोगशून्य गोष्टीला कसे झिडकारायचे, स्वार्थाचे हे मतलबी तत्त्व माणसाकडूनच शिकायचे. क्या बात आहे, वा. उपयोगशून्य गोष्टीला कसे झिडकारायचे, स्वार्थाचे हे मतलबी तत्त्व माणसाकडूनच शिकायचे, टेबलाखाली माझ्याकडे आता कुणाचेच लक्ष नसते, टेबलाखाली माझ्याकडे आता कुणाचेच लक्ष नसते, कारण टेबलावर एक नवीन बाटली आलेली असते, क्या बात कारण आहे. टेबलावर एक नवीन बाटली आलेली असते. सुंदर, खरोखर. धन्यवाद. म्हणजे ही एक कविता किंवा मगाच्या कविता ऐकल्या ना की ते म्हणजे आम्ही लहानपणापासून आपण ऐकतो, जे न देखे रवी ते देखे कवी, पटते की नाही तुम्हाला? दारूच्या बाटलीत पण वैश्विक सत्य आहे. नाही, मला खूप म्हणजे रिअली ॲप्रिशिएट दिस. खरं तर दीपक, कवितेचे प्रकार बरेच आहेत ना, म्हणजे असं मुक्तछंद कविता, वृत्तातल्या कविता, शीघ्र कविता, मग त्यातला एक आम्हाला असा प्रकार वाचव ना. कविता तालात सुद्धा असतात, म्हणजे हो. तसं वाचण्याचं हे असं, आणि ते शिकायला पाहिजे प्रत्येकाने, कारण कविता नुसतं कविता करून तसं होत नाही, प्रगती काहीतरी त्याच्यात पाहिजे. वृत्तबद्ध कविता आता बरेच जण शिकवणारे सुद्धा क्लास वगैरे सुद्धा आहेत, असे काय म्हणतात त्याला, अभ्यास वर्ग घेतले जातात. तर एक कविता आहे, तुला पाहणे. तुला पाहणे हा असे सोहळा, जणू पावसाळा ऋतू कोवळा, तुला पाहणे हा असे सोहळा, खुल्या आसमंती लकाकत असावा जसा एक ताराच स्वप्नातला, भल्या त्या पहाटे नभे रंगताना उन्हे सोडणारा रवी सोवळा, उल्या सांज वेळी दवे सांडताना मिठाव्या अचानक जशा पाकळ्या, असे काहीसे आज वाटे मनाला, तुला पाहुनी डोलतो सावळा, क्या बात आहे. तुला पाहणे हा असे सोहळा, निसर्गच असा छेडतो साज अन तयातच तुझ्या पावलांच्या खुणा, जणू गालीचे आज तू पांघरावे तशा रम्य वाटाच गावातल्या, खुळ्या पर्वतांनी इथे नम्रतेने झुकूनच द्यावी तुला वंदना, पदाक्रांत व्हावा तुझा आरसा अन तुझ्या दिव्य प्रतिभेतला वारसा, जगाया कळावे तुझे हासणे हे सुहास्यातला राग तो मारवा, तुला पाहणे हा असे सोहळा, तुला पाहणे हा असे सोहळा. क्या बात आहे, वा. फारच छान, खरोखरच छान. विनय, नोकरी करत असताना सामाजिक, आर्थिक किंवा प्रापंचिक अडचणी, चिंता ह्या प्रत्येकाला असतात, आणि तुमच्यासारख्या खात्यामध्ये काम करणाऱ्या माणसांना त्या जास्त असतात, कारण दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं आहे, काय करायचं आहे, तो आरोपी बिरोपी अशा बऱ्याच चिंता असतात. आणि तशा त्या चिंतामय अवस्थेत तुझ्याकडनं एक कविता प्रसवली होती, मला वाटतं त्याचं नाव आहे मन मनात गुंता करते. प्लीज सादर कर ना. येस, नक्कीच. ही कविता मी प्रसिद्ध मानसोपचार तंत्र राजेंद्र बर्वे यांना ऐकवली होती, तर त्यांनी मला सांगितलं मला ही कविता माझ्या क्लिनिकमध्ये लावायची आहे, त्यांनी लावली आहे ती. मन मनात गुंता करते मग उगीच चिंता करते, मन मनात गुंता करते मग उगीच चिंता करते, मनी खोल असे अंधार बहुचिंतांचा वावर, मनी खोल असे अंधार बहुचिंतांचा वावर,
ती चिंता व्यापून उरते साऱ्या जीवनभर पुरते, ती चिंता व्यापून उरते साऱ्या जीवनभर पुरते. इतक्या साऱ्या निर्गाठी बसतो निस्तरण्यासाठी, इतक्या साऱ्या निर्गाठी बसतो निस्तरण्यासाठी. ते पाश अजून उरलेले सोडूनही न सुटलेले, ते पाश अजून उरलेले सोडूनही न सुटलेले. हळूहळू उमगले सारे होते अहमचे वारे, क्या बात. हळूहळू उमगले सारे होते अहमचे वारे. अंतरी प्रकाश पडला मग तोल तो सावरला, अंतरी प्रकाश पडला मग तोल तो सावरला. आता एक नवी पहाट आहे, एक नवी पहाट आहे, दिसते ती वाट आहे. एक नवी पहाट आहे, दिसते ती वाट आहे. मी चिंता करत नाही, मनगुंता करत नाही. मी चिंता करत नाही, मनगुंता करत नाही. मनात उजेड लख, मनात उजेड लख, आता कशाचं दुःख. क्या बात आहे. वा, धन्यवाद. क्या बात आहे. सुंदर, अप्रतिम. दीपक, आयुष्यभर अगदी निरनिराळ्या आव्हानांना म्हणजे सेवेत असताना शासकीय किंवा वैयक्तिक आयुष्यात देखील तू फार धडपड करून बऱ्याच आव्हानांना संकटांना तोंड देत त्यांना बाजूला सारत आपलं अगदी जीवन आहे ते रसरशीतपणे जगतोयस. पण तुझ्या मनामध्ये ना ते एक हळवं मन आहे हे मी अनुभवलं आहे. म्हणजे आपण एकदा प्रवास करताना तुम्हाला सांगतो मित्रांनो, काही कामाकरता आम्ही असं उन्हामध्ये एक रस्त्याच्या कडेला थांबलो आणि कडेवरती असं त्या सावलीमध्ये एक झाड होतं. त्या झाडावरती एक असं घरटं होतं छोटंसं आणि एक पिल्लू ना असं त्याच्यामध्ये मध्येच वर यायचं, ते असं ते बघायचं आणि परत त्याचं डोकं द्यायचं आतमध्ये. तर दीपक त्याच्याकडे असं एकटक बघत होता. म्हटलं अरे काय बघतोस काय. त्याने दाखवलं ते बघ ते पिल्लू येत आहे आणि ते असं जात आहे. आणि गंमत सांगतो, कोकणातूनच मला वाटतं आपण येत होतो आणि तिकडनं येताना मुंबईत येईपर्यंत ह्याच्या ज्या जुन्या आठवणी आहेत ती आठवण ही कविता त्याच्याकडनं तयार झाली. ती आठवण आम्हाला ऐकवणार दीपक. आठवण शीर्षक अर्थात आठवण. आठवण 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 सारखी तुझी आठवण येते. आठवण 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 सारखी तुझी आठवण येते. मला घेऊन खूप मागे वेड्यासारखी पळत जाते. वारा हळूच कानामध्ये काहीतरी सांगून जातो. वारा हळूच कानामध्ये काहीतरी सांगून जातो. भाषा त्याची कळत नाही, मी उगाच हुरळून जातो. रानामध्ये एक झाड, त्या झाडावर एक घरटं. रानामध्ये एक झाड, त्या झाडावर एक घरटं. एका घरट्यात राहत होतं पिलू तिथे एकटं दुकटं. अश्रू त्याचे पाहून तेव्हा मला आठवली माझी आई. अश्रू त्याचे पाहून तेव्हा मला आठवली माझी आई. आठवत असेल का कदाचित पिलाला त्याची आई. डोळे मिटून मीही मग आतल्या आत रडून घेतो. डोळे मिटून मीही मग आतल्या आत रडून घेतो. एकटा दुकटा असतो तेव्हा मीही पिलू होऊन जातो. एकटा दुकटा असतो तेव्हा मीही पिलू होऊन जातो. आठवण 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 आता उरली फक्त आठवण. आठवण 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 आता उरली फक्त आठवण. आठवणीच्याच हिंदोळ्यावर झोके घेत असतो आपण. आठवणीच्याच हिंदोळ्यावर झोके घेत असतो. क्या बात आहे. रसिको, आता थोड्याशा वेगळ्या विषयाकडे वळतो. म्हणजे आत्ताच गणेशोत्सव झाले, नवरात्रोत्सव झाले आणि आम्ही कोकणी माणसं आणि कोकणी माणसाचा जनरली जो पिंड पोचला गेला आहे हा मासे आणि भात मत्स्याहारी. त्याच्यामुळे हे असे काही आल्यानंतर आम्हाला श्रावण पाळायचं वगैरे म्हणजे जरा ते त्रासदायक होतं. पण आता काय असतं की त्यावर जी घालमेल होते समस्त कोकणवासियांची, त्या घालमेलवर सुद्धा हा कवी व्यक्त झाला आहे आणि त्याच्याकडनं श्रावण नावाची एक कविता लिहिली गेली आहे. ऐकूया विनय, तुला विनंती आहे ती श्रावणची घालमेल आहे लोकांची ते ऐकव. नक्कीच. यंदाच्या वर्षी केला बायकोने आग्रह, यंदाच्या वर्षी केला बायकोने आग्रह, श्रावण पाळायचा मग मीही केला निग्रह. मासे मटण दारू चिकन काहीच खायचे नाही. मासे मटण दारू चिकन काहीच खायचे नाही. कोंबडीच्या अंड्याकडे ढुंकून बघायचे नाही. दिमाखात गेला पहिला श्रावण बुधवार, दिमाखात गेला पहिला श्रावण बुधवार. मोठ्या आनंदाने मीही केला शाकाहार. म्हटले मनात सुरुवात तर झकास झाली. मच्छी मटणाची आठवणच नाही आली. गुरुवारही गेला मग आला शुक्रवार, गुरुवारही गेला मग आला शुक्रवार. सकाळीच आठवला मला मासळी बाजार, सकाळीच आठवला मला मासळी बाजार. माशांच्या आठवणीने मनी चलबिचल झाली, माशांच्या आठवणीने मनी चलबिचल झाली. श्रावण पाळायची पण शपथ होती घेतली. कामावर जायचे म्हणून घराबाहेर पडलो,
कामावर जायचे म्हणून घराबाहेर पडलो. सहज वाटेवरच्या बाजारात डोकावलो. ओले ताजे फडफडीत मला बोंबील दिसले. वा, ओले ताजे फडफडीत मला बोंबील दिसले. बघताच माझ्या तोंडाला पाणी सुटले. नाही म्हटलं तरी जीव थोडा चडफडला. नाही म्हटलं तरी जीव थोडा चडफडला. घशातल्या घशात मी आवंडा गिळला. सायंकाळी हळूच मी सौला म्हटले, अंडी असतात वेज कुठेतरी आहे वाचले. सायंकाळी हळूच मी सौला म्हटले, अंडी असतात वेज कुठेतरी आहे वाचले. चिडून सौ म्हणाली, उगाच नाटकं करू नका, केला आहे निग्रह आता मोडू नका. सौच्या बोलण्यापुढे काहीच अपील नव्हतं. शाकाहार करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शनिवार गेला शांततेत, मग आला रविवार. शनिवार गेला शांततेत, मग आला रविवार. रविवार म्हणजे आमचा खायचा प्यायचा वार. रविवारी सांगा श्रावण पाळायचा कसा, आठवण आली विस्कीची आणि सुकला माझा कसा. रविवारी सांगा श्रावण पाळायचा कसा, आठवण आली विस्कीची आणि सुकला माझा कसा. त्यात दुपारी आवर्जून मित्राचा फोन आला. मलाच वाटली भेटली की आता काय सांगू त्याला. त्यात दुपारी आवर्जून मित्राचा फोन आला. मलाच वाटली भीती, आता काय सांगू त्याला. अशी तशी त्याची मी समजूत घातली. गोड बोलून कशी बशी वेळ मारून नेली. श्रावणाचे दिवस पुढे पुढे सरू लागले. स्वप्नात माझ्या सुरमई पापलेट येऊ लागले. वा, श्रावणाचे दिवस पुढे पुढे सरू लागले. स्वप्नात माझ्या सुरमई पापलेट येऊ लागले. जीव अगदी मला नको नकोसा झाला. खुणावू लागला मद्याचा प्याला. जीव अगदी मला नको नकोसा झाला. खुणावू लागला मद्याचा प्याला. मैफिलीचे क्षण आठवू लागले. निर्धाराचे बुरुज ढासळू लागले. मैफिलीचे क्षण आठवू लागले. निर्धाराचे बुरुज ढासळू लागले. परिस्थितीपुढे मी हतबल झालो. आरशात स्वतःला बारीक दिसू लागलो. परिस्थितीपुढे मी हतबल झालो. आरशात स्वतःला बारीक दिसू लागलो. तगमग सारी माझी बायकोच्या लक्षात आली. तगमग सारी माझी बायकोच्या लक्षात आली. तिनेही मग तिची तलवार म्यान केली. हसून म्हणाली, बस झाला तुमचा श्रावण. हसून म्हणाली, बस झाला तुमचा श्रावण, करते मी उद्या कोलंबीचं कालवण. हसून म्हणाली, बस झाला तुमचा श्रावण, करते मी उद्या कोलंबीचं कालवण. दया येऊन तिने बाजारातून मासे आणले. आवडीने स्वयंपाक करून मला वाढले. दया येऊन तिने बाजारातून मासे आणले. आवडीने स्वयंपाक करून मला वाढले. आनंदाने मग मी घरातच पेग भरला. आनंदाने मग मी घरातच पेग भरला. श्रावण पाळण्यापासून हळूच पळ काढला. श्रावण पाळण्यापासून हळूच पळ काढला. ही अशी आमची घालमेल बघा. मगाशी दीपक तू बोलल्याप्रमाणे आयुष्य अगदी खरोखरच रसरशीतपणे जगतोयस, पण लहानपणापासून आजही तुझ्या हृदयाचा एक हळवा कप्पा हा बाप म्हणजे वडील या संकल्पनेने व्यापलेला आहे. बऱ्याच वेळा मी त्याचा अनुभव घेतला आहे आणि त्याबद्दल विचार करत असताना किंवा काही करत असताना तुझ्याकडनं एक लिहिलं गेलं आहे बाप या कवितेबद्दल. त्यामुळे बाप हे ऐकवलं. काय किरण की मी 10 वर्षाचा असताना वडील गेले माझे आणि नंतर मी बाप झालो. मला एक मुलगी आहे, म्हणजे आता तिचं लग्न झालं आहे आणि तिला मुलगाही झाला आहे. तर बाप ह्याच्यावर म्हणजे कविता आईवर वगैरे खूप कविता असतात, पण बाप ह्या विषयावर फार कमी, म्हणजे बाप थोडासा दुर्लक्षित आहे असं वाटतं. तर मी एक कविता सादर करतो. बाप. विटका सदरा तुटकी विजार बाप लावतो खुंटीला. विटका सदरा तुटकी विजार बाप लावतो खुंटीला. अन राजाची गोष्ट सांगतो रोज रात्री बाळाला. पेज पिऊनी शरीर पोचलं घाम गाळूनी दाम कमवलं. पेज पिऊनी शरीर पोचलं घाम गाळूनी दाम कमवलं. अर्धपोटी निसतो आणि मलमल समजतो वळकटीला. क्या बात आहे. अन राजाची गोष्ट सांगतो रोज रात्री बाळाला. गरिबी होती शिकला नाही. गरिबी होती शिकला नाही बालवयी कामाला जाई. गरिबी होती शिकला नाही बालवयी कामाला जाई. पै पै तो जमा करतोय पण पोराच्या शिक्षणाला. अन राजाची गोष्ट सांगतो रोजच रात्री बाळाला. बाप माझा आहे भारी. बाप माझा आहे भारी बैला संगे नांगर ओढी. कधी रुपया नाही खर्चला नाटक अन सिनेमाला. क्या बात. अन राजाची गोष्ट सांगतो रोज रात्री बाळाला. गोष्टीमधले सारे खोटे. गोष्टीमधले सारे खोटे बाळाला ते आता कळते. गोष्टीमधले सारे खोटे बाळाला ते आता कळते. बाळ जेव्हा बाबा होऊन निजवत आहे बाळाला. क्या बात आहे. वा. गोष्टीमधले सारे खोटे बाळाला ते आता कळते. बाळ जेव्हा
बाबा होऊन निजवत आहे बाळाला, तो राजाची गोष्ट सांगतो आता तशा बाळाला, क्या बात, तो राजाची गोष्ट सांगतो आता तशा बाळाला. खरंच. खरं म्हणजे आपण मगाचपासून बरंचसं बघितलं, म्हणजे चंद्र, प्रेम, प्रेयसी, बायको, लग्न, काय ते ठरवून विवाह, प्रेमविवाह, सगळं आपण बरंच काय अनुभवलं इकडे. पण कधी कधी ना ह्या कवींची गंमत वाटते मला दोघांची. म्हणजे आता मिले तुला मुद्दाम विचारतो मी की जसं बायको, प्रेयसीची बायको झाली की मग तिचं ते संपून जातं वगैरे बोलला, पण बायको जेव्हा जास्त बोलायला लागतं ना, काय झालं तुमचं, कविता आहे, हे ते, त्याला तुला ती किरकिर वाटू लागते आणि कोणालाही वाटते. पण एक कवी एवढे बिलंदर असतात ना, त्या किरकिरीमध्ये पण त्यांना कविता दिसते. मी ती किरकिरीची तुलना जी केली आहेस ना, ती जर आम्हाला ऐकवून दे. जनरली प्रेक्षकात जेव्हा माझी बायको नसते तेव्हा मी ही कविता ऐकवतो. कवितेचं नाव आहे ती आणि मी. मी म्हणजे मी, ती म्हणजे बायको. ती किरकिर, ती किरकिर, मी बेफिकीर. ती किरकिर, मी बेफिकीर. ती आकांत, मी निवांत. ती आकांत, मी निवांत. ती धुमाकूळ, ती धुमाकूळ, मी चुळबुळ. ती तल्लख, ती तल्लख, मी शुल्लक. ती हत्यार, ती हत्यार, मी शिकार. क्या बात आहे, वाह. ती आक्रमण, ती आक्रमण, मी समर्पण. ती खंबीर, ती खंबीर, मी गंभीर. ती वरचा क्लास, ती वरचा क्लास, मी काठावर पास. ती आवरा आवरा, ती आवरा आवरा, मी कावरा बावरा. ती वक्तशीर, ती वक्तशीर, मी उशीर. ती आठवण, ती आठवण, मी विस्मरण. ती अधीर, ती अधीर, मी बधीर. ती सुरळीत, ती सुरळीत, मी विस्कळीत. ती धमकी, ती धमकी, मी उचकी. ती अनन्यसाधारण, ती अनन्यसाधारण, मी सामान्याचे उदाहरण. वा वा. ती सुगरण, ती सुगरण, मी विरजण. ती रिस्की, ती रिस्की, मी विस्की. ती रिस्की, मी विस्की. ती प्रेमात, मी कोमात. ती प्रेमात, मी कोमात. तरीही ती बायको, तरीही ती बायको, मी कायम तिच्या ऋणातला ऋणको. मी तिच्या कायम ऋणातला. क्या बात आहे. क्या बात. धन्यवाद. खरं म्हणजे दीपक, आता निवृत्त झाल्यानंतर मनासारखं अंकिताचं लग्न झालं आणि आता तर तू आजोबाही झालास. म्हणजे या उर्वरित आयुष्यामध्ये तुला, म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर उर्वरित आयुष्यात कोणत्या भूमिकेत वावरायला तुला आवडेल? नक्कीच आजोबा. का, याचं कारण आजोबाच का? नाही, कसं आहे ना की बाकी सगळी नाती ठीक आहेत, पण हे एक विलक्षण अगदी वेगळं नातं आहे. आणि आपल्याला जेव्हा मुलं होतात त्यावेळेला आपण एवढे बिझी असतो की आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पण जेव्हा आपण रिटायर झालो असतो, म्हणजे आपल्याला नातू होतो त्यावेळेला आपण रिटायर झालेलो असतो, जवळजवळ रिटायर झालेलो असतो किंवा आलेलो असतो जवळपास. तर तेव्हा आपल्याकडे वेळ असतो, आपण त्यांना वेळ देऊ शकतो. आणि मग आपल्याला कळतं की बाळाचं एक संगोपन हा काय प्रकार आहे. त्याच्या आधी आपली बाळं तर आपल्या घरच्या लोकांनी सांभाळलेली असतात. नाही, पण असं निदान म्हटलं आमच्यासारख्या खरं आहे, ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की नातू असतो हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो आणि आजोबा हा त्या नातवाचा पहिला मित्र असतो. बरोबर आहे. तर मग तर त्याबद्दल तू काही लिहिलंयस का? हा, माझी कविता आहे मग आजोबा. इर्शाद. मुद्दलपेक्षा व्याजाच्या आहे मी प्रेमात. मुद्दलपेक्षा व्याजाच्या आहे मी प्रेमात. आजोबांच्या कडेवर नातू आणि नात. मुद्दलपेक्षा व्याजाच्या आहे मी प्रेमात. आजोबांच्या कडेवर नातू आणि नात. बोबडे हे बोल झाले आता प्रॉपर्टी. बोबडे हे बोल झाले आता प्रॉपर्टी. नात आणि नातू ही असावे घरटी. मऊ मऊ हातामध्ये द्यावा आपण हात.
मऊ मऊ हातामध्ये द्यावा आपण हात आजोबांच्या कडेवर नातू आणि नात मुलांना वेळ देणे शक्य न झाले मुलांना वेळ देणे शक्य न झाले आयुष्याचे तेव्हा किती होते झमेले आता झालो रिटायर्ड खेळतो मुलात आता झालो रिटायर्ड खेळतो मुलात आजोबांच्या कडेवर नातू आणि नात दुडू दुडू धावताना होते पडझड दुडू दुडू धावताना होते पडझड पढो आणि वाढो म्हणत करतो धडपड आनंदाचे भरते आता आले हो घरात आनंदाचे भरते आता आले हो घरात आजोबांच्या कडेवर नातू आणि नात पुरवतो आता मी त्यांचे चोचले पुरवतो आता मी त्यांचे चोचले लोक म्हणती आजोबा वेडे हे झाले सगळ्या रोगावर आता एकच क्या इलाज बात है. सगळ्या रोगावर आता एकच इलाज आजोबांच्या कडेवर नातू आणि नात थोडे अजून आयुष्य दे देवा मागतो थोडे अजून आयुष्य दे देवा मागतो मरणाच्या भीतीने स्वर कापतो स्वार्थ आहे मान तो पण ठेव तू ध्यानात स्वार्थ आहे मान तो पण ठेव तू ध्यानात आजोबांच्या कडेवर नातू आणि नात मुद्दलपेक्षा व्याजाच्या आहे मी प्रेमात आजोबांच्या कडेवर नातू आणि नात आजोबांच्या कडेवर नातू आणि नात आजोबांच्या कडेवर नातू आणि नात क्या बात आहे, वा वा. सुंदर. रसिक हो, या दोन्ही वर्दीतल्या दर्दींकडून आपण अतिशय संवेदनशील जरा खुसखुशीत पण तेवढ्यात वास्तववादी आणि अगदी अंतर्मुख करणाऱ्या कविता आपण त्याचा आस्वाद घेतला आणि ते ऐकता ऐकता 1.5 तास मला वाटतं होऊन गेलं आपल्याला कळलंच नाही. पुन्हा एकदा मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांनी या दोन्ही कवितांना व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेच्या सर्व माननीय पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि आपण सर्व रसिकांचेही आभार की आपण भरभरून दाद दिलीत धन्यवाद. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्या दर्दी रसिकांचे मी आभार मानतो कारण गर्दी सगळीकडे होते पण त्या गर्दीत काय मजा नसते जिथे खरे दर्दी असतात तिथेच कविता ऐकवणं कविता हा असा प्रकार आहे की हळवा प्रकार आहे सगळ्यांनाच कळतो असा नाही आहे त्यामुळे फार आभार एवढ्या सगळ्या घरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही आलात याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आयुष्याचा एकूणच प्रवास उलगडणारा हा काव्यात्मक प्रवास आणि असे बहारदार कार्यक्रम संपूच नाही असे वाटणारे आणि त्यात आज जागर कोजागरतीचा म्हणजे हा कार्यक्रम अखंडपणे चालू राहावा असाच वाटणारा पण कुठेतरी थांबायचं असतं निघायची वेळ येते आणि थांबायची वेळ येते म्हणून थांबावंसं वाटतं. पण तत्पूर्वी खंडग्रास ग्रहणातील नवान्न पौर्णिमेच्या या कोजागर्तीत आपल्यासारख्या तेजपुंज रसिकांचे ग्रंथालयातर्फे मनस्वी आभार. श्री विजय शिर्के व श्री विजय दीपक कांबळी हे 2 कविमोती एका रेशीम धाग्यात गुंफून वर्दीमधील दर्दी अशी सुंदर काव्य माळ सादर करणारे श्री किरण वालावलकर या तिघांचेही आभार. आवाज विनय साऊंड ग्रंथालय कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी वर्ग या 3 दिवसीय सोहळ्यात सहकार्य करणारे सर्व हितचिंतक आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी याच ठिकाणी याच वेळी श्रीस्थानक 2022 पुरस्कार वितरण सोहळ्यात. तोपर्यंत शुभ कोजागर्ती. धन्यवाद.